आपल्याकडे आज जे रजिस्ट्रेशन आलेले आहेत, ज्या लोकांनी स्वतःचं नाव नोंदवलेलं आहे कार्यक्रमासाठी, ते मुंबई आणि उपनगरांसहित वसई आहे, पुणे आहे, रत्नागिरी आहे, इंदोर, कोलकाता, हैदराबाद इथून जवळपास 55 सदस्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद आणि सगळ्यांचं स्वागत. युथ हॉस्टेल ऑफ इंडियाच्या malaड युनिट तर्फे पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करण्याचं काम आपण या माध्यमातून करतोय. अ, गेल्या रविवारी आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. पहिलं सेशन आपलं गेल्या रविवारी पार पडलंय. या सेशनमध्ये आपण पर्यावरण संकटाचा विचार करतानाच पुढील पिढीचं भवितव्य सुरक्षित आहे का या विषयावर आपण चर्चा केली आणि या प्रश्नाचा थोडक्यात आढावा घेतला. अ, आज आपण चर्चा करतोय सुरक्षित भविष्याची निर्मिती या विषयावर. आपल्यासोबत आजही आपले मार्गदर्शनासाठी नितीन डोईफोडे सर आहेत. अ, आज थोडीशी विस्तृतपणे मी सरांची ओळख करून देते. सर इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोलमध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे. केंद्रीय गौ विद्यापीठामध्ये ते व्हॉलंटियर म्हणून काम करतात. श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेत संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. तसंच कृष्णा ॲग्री बिझनेस डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड मध्ये ते असोसिएट डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत. टीम बिल्डिंग लीडरशिप प्रोग्राम ते हँडल करतात. सेंद्रिय शेतीबद्दल जनजागृती करताना जवळपास 24 राज्यांमध्ये 50,000 एकर शेतीचं सेंद्रिय परिवर्तन त्यांनी आपल्या टीम सोबत घडवून आणलंय. पर्यावरणीय संकट आणि संभाव्य उपाय याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम ते करतात आणि आपल्यासोबतही ते हाच अजेंडा घेऊन आलेले आहेत. सर आपण थँक्यू आजच्या मॅडम. कार्यक्रमाला सुरुवात करूया. थँक्यू मॅडम. थँक्यू. युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया याची जी मालाड ब्रँच आहे आणि आपले जे सर्व अध्यक्ष, सेक्रेटरी आणि पदाधिकारी आहेत, विश्वास सावंत साहेब, प्रकाश तेरलोटकर साहेब, संदीप कदमजी, डॉक्टर नानाभाई आणि इतर सर्व पदाधिकारी आणि सदस्य, सर्वांना मी अभिवादन करून ह्या आजच्या सेशनची सुरुवात करतो. आपण पहिला पार्ट बघितला की आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित आहे का, आणि आपल्याला ते जाणवलेलं आहे की हे सुरक्षित नक्कीच नाहीये. तर सुरक्षित भविष्याची निर्मिती ह्या आज दुसऱ्या पार्ट कडे आपण आज वळणार आहोत. याच्यामध्ये आपण समस्या, उपाय आणि आणखीन असं काहीतरी पाहणार आहोत की ज्याच्यामुळं निव्वळ मुलांच्याच किंवा पुढच्या भविष्याच्या सुरक्षिततेची निर्मिती नव्हे, तर निव्वळ आत्ताचं जे आपलं आयुष्य ते सुद्धा आपण आनंदी आणि सुंदर कसं घडवू शकतो हे पण पाहणार आहोत. आणि यासाठी सर्वांना एक व्हिडिओ पण पाहायला सांगितला होता. त्याचे कमीत कमी 15 मिनिटं ते आपण पाहिले असतील अशी मी आशा करतो आणि पुढे सुरू करतो. मागच्या सेशनची मी शॉर्टमध्ये थोडीशी रिव्हिजन घेतो, अगदी फास्ट 1-2 मिनिटांमध्ये, जेणेकरून ज्यांनी मागचं सेशन बघितलं नसेल तर त्यांना लक्षात यावं की कोरोना केवळ 5% लोकांचा किंवा जास्तीत जास्त 2 ते 4% किंवा 5% लोकांचा बळी घेईल, पण पर्यावरण संकट जर वेळीच रोखलं नाही तर ते 100% जनतेचा बळी घेऊ शकतं. आणि ह्याच भीतीपोटी आज जगभरातले शास्त्रज्ञ धास्तावलेले आहेत. ते आपण बघितलं की मागच्या सप्टेंबर पासून ते ह्या जानेवारी पर्यंत या 4-5 महिन्यामध्ये 2 कोटी एकर जंगल ऑस्ट्रेलियातील जळून खाक झालं. जगभरामध्ये आणखीन 1-1.5 कोटी इतर ठिकाणचं जंगल जळून खाक झालं. तर हे जंगल फक्त जळत नाहीये, तर फक्त ऑस्ट्रेलियातल्याच त्या वणव्यामध्ये 300 करोड पेक्षा जास्ती वन्यजीव जळून खाक झाले. म्हणजे इतकं भयावह आहे आणि इतकं हे असहनीय आहे की सहन सुद्धा होत नाही आपल्याला ऐकायला. म्हणजे काय झालंय की सध्या आपल्या संवेदना खूप बधीर झालेल्या आहेत सततच्या न्यूज आणि सर्व गोष्टींमुळं. पण आपण खरंच विचार केला की आपल्या घरातलं किंवा आपल्या गल्लीतलं मांजर किंवा जर कुत्रा असेल तर ह्यांना जळताना आपण बघू शकतो का? तर अजिबात नाही बघू शकत. पण असे 300 करोड वन्यजीव फक्त 4 ते 5 महिन्यात जळून खाक झाले आणि ज्याची आपल्याला बित्तम बातमी पण नाही, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं पण नाही किंवा अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचू सुद्धा दिल्या जात नाहीत. ही आत्ताची दुर्दशा आहे आणि ह्यामुळेच हे प्रकरण जास्ती गंभीर होतंय. हे सगळं घडतंय याच्यामागं जसं आपण बघितलं की कार्बन डायऑक्साईडची खूप मोठी पातळी 6.5 लाख वर्षात जेवढा कार्बन डायऑक्साईड किंवा जेवढी पातळी नव्हती तेवढी आता झालेली आहे.
आणि त्यामुळेच आपल्या हातात ह्या पर्यावरण संकटापासून वाचण्यासाठी 5 वर्ष शिल्लक आहेत असं जानेवारी 2018 साली ह्या अत्यंत सीनियर अशा शास्त्रज्ञांनी इशारा दिलेला आहे. म्हणजे आपल्याकडे पुढची 3च वर्ष आहेत असं आपण धरून चालू. 5 वर्ष का? आणि कशी? असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. तर मी आपल्याला जसं सांगितलं, की मागच्या 250 वर्षात जे काही झालेलं आहे, त्याचा हा परिणाम आहे. म्हणजे पाणी 99 डिग्री पर्यंत उकळल्यानंतरच पुढच्या 1 डिग्रीमुळे ते वाफेत परिवर्तित होतं. म्हणजे शेवटचा 1 डिग्री त्याला कारणीभूत नसतो, तर आधीचे 99 डिग्री पण कारणीभूत असतात. 20,000 शास्त्रज्ञांनी 18 साली, 19 साली 11,000 शास्त्रज्ञांनी आणीबाणी जाहीर केलेली आहे. सगळे वन्यजीव जे आहेत फार मोठ्या प्रमाणात नष्ट होत चाललेत. दरवर्षी 1,00,000 प्रजाती नष्ट होत आहेत. हे अत्यंत अलार्मिंग आहे. आणि आपत्ती ज्या काही येतायत अगदी वादळी, चक्रीवादळे इथपासून ते ढगफुटींपासून ते वणवे आणि इतर सर्व प्रकारची संकटे जी आहेत, जी खरं तर आता ती नैसर्गिक नाहीयेत, ती मानवनिर्मित आहेत. त्यांची संख्या आणि तीव्रता जबरदस्त वाढत चाललेली आहे. एक्स्पोनेन्शियली वाढायला लागली आता. ह्या सगळ्या निगेटिव्ह परिस्थितीमध्ये 3 शुभवार्ता आहेत. ते म्हणजे आपल्या हातात काही वेळ शिल्लक आहे. काहीच वेळ नसता तर मात्र टेन्शनची गोष्ट होती. दुसरी गोष्ट आहे, की जी गेल्या 40 वर्षात शास्त्रज्ञांना आणि सर्व पर्यावरण विषयक काम करणाऱ्या संघटनांना, एन-जी-ओजना जे जमलं नाही, ते एका 15 वर्षाच्या छोट्या मुलीमुळं आज होऊ घातलेलं आहे. आणि गेल्या एक म्हणजे पहिल्या वर्षातच साधारण 76 लाख पेक्षा जास्ती लोक या आंदोलनात जगभरातून सामील झाले. आता 200 देशांमधील 1 कोटीपेक्षा जास्ती लोक याच्यात सामील आहेत आणि हे पॅन्डेमिकमुळे सर्व आता प्रत्यक्ष रस्त्यावरून हे आंदोलन चालू नाही, तर डिजिटली चालू आहे. ह्याच्यामुळं 48 देशांनी आणि 775 महानगरपालिकांनी पर्यावरणीय आणीबाणी जाहीर केली. 7,000 युनिव्हर्सिटीजनी युनोच्या मदतीनं विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठीचा 3 कलमी कार्यक्रम डिक्लेअर केला आणि जगभरातल्या सर्व शैक्षणिक संस्थांना, म्हणजे भारतातीलही, याच्यात सामील होण्याचं आवाहन केलेलं आहे. आपल्या माहितीतील सर्व संस्थांना आपणही आवाहन करावं. तिसरी शुभवार्ता आहे, की फक्त 3.5% लोक जर या आंदोलनात ऑन रोड म्हणजे प्रत्यक्ष रस्त्यावर सामील झाले, तर सर्व काही पालटू शकतं, हा जगभरातला अनुभव आहे. आणि त्यामुळे आपल्यासमोर फक्त 3.5% जनतेला आता सोबत आणण्याचं चॅलेंज आहे. हे कोणत्याही सरकारविरोधात नाही, तर जनजागृती केली तरच सरकारला कठोर निर्णय घेता येतात. आणि म्हणून हे आंदोलन किंवा हे जनआंदोलन आता फार मोठं होणं गरजेचं आहे. आपल्याला निवड करण्याची गरज आहे, जीवन हवी की जीवनशैली आणि आपलं कार्बन फूटप्रिंट कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी आणि पुढे कसं असावं चित्र यासाठीचं सम्यक विकास नावाचं पुस्तक आणि दैनंदिन पर्यावरण नावाचं पुस्तक हे आपल्याला मी म्हणजे रिकमेंड केलं होतं, की ज्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याच्यातून आपल्याला पुढची वाटचाल करणं सहज सोपं होतंय. आम्ही कोल्हापुरात कोल्हापूर जिल्हा किंवा कोल्हापूर शहर हे दोन्ही पण कार्बन न्यूट्रल करण्याचं एक ध्येय घेऊन फेब्रुवारीत कामाला सुरुवात केली होती. पण लॉकडाऊनमुळे सगळं ते स्टँड स्टिल झालेलं आहे. कारण सरकारी सर्व यंत्रणा कोरोनामध्ये बिझी झालेल्या आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आता आपण थोडंसं आजच्या सेशनला सुरुवात करूया, की ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमानवाढ आपण सर्व काही ऐकलेलं असतं, पण नक्की त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला माहीत नसतं. तर त्याच्याबद्दल आपण आता सुरुवात करतोय. सूर्यापासून जी ऊर्जा पृथ्वीवर येते, ती ऊर्जा म्हणजे जसं आपण कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे तापमान वाढतंय असं बघतोय. पण कार्बन डायऑक्साईडचं योग्य प्रमाण असणं हेच जीवसृष्टी सुरू होण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळं योग्य प्रमाणात कार्बन डायऑक्साईड असला तर पृथ्वीवरचं वातावरण उबदार बनतं. कारण ह्या कार्बन डायऑक्साईड आणि इतर ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत, त्यांचा एक थर वातावरणाच्या वरच्या थरामध्ये राहतो आणि सूर्याची जेवढी काही ऊर्जा पृथ्वीवर येते, त्यातली 35% ऊर्जा खरं तर परत पृथ्वीच्या बाहेर जाते, परावर्तित होऊन. जसं तुम्ही चित्रात बघाल, की अ, हे दाखवलेलं आहे, हिमाच्छादित जमीन दाखवलेली आहे, की आर्क्टिक किंवा अंटार्क्टिका खंड किंवा ग्रीनलँड किंवा हिमालयामधली जी काही जमीन बर्फानं आच्छादित आहे, तिथून सुद्धा किरण परावर्तित होतात किंवा इतरही अनेक ठिकाणावरून पृथ्वीवरच्या किरण परावर्तित होतात आणि साधारण 35% ऊर्जा परत बाहेर जाते पृथ्वीच्या. 65%च ऊर्जा पृथ्वीवर राहते. पण हा जो ग्रीन हाऊस गॅस आहे किंवा इतर वेगवेगळे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, त्यातील त्याचं प्रमाण वाढल्यामुळे ती गॅस सूर्याची किरणं ट्रॅप करून ठेवतात आणि त्यामुळं त्याचं प्रमाण वाढल्यामुळे सूर्याची 35% ऊर्जा जी बाहेर जात होती, त्यातली बरीचशी परत पृथ्वीवर राहायला लागली आणि त्यामुळं हे वातावरण आता तापायला लागलेलं आहे आणि सर्व वातावरण तापल्यामुळंच आज हे सर्व काही विनाश घडू लागलेला आहे. ह्या ग्रीन हाऊस गॅसेस आणि
त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. कोणते कोणते ग्रीन हाऊस गॅस आहेत? तर कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे, नायट्रस ऑक्साइड्स आहेत, क्लोरोफ्लोरोकार्बन आहेत, हायड्रोफ्लोरोकार्बन आहेत, वॉटर वेपर पाण्याची वाफ आहे, ओझोन आहे आणि SF6 म्हणजे सल्फर हेक्साफ्लोरोन नावाचा पण एक गॅस आहे. असे बरेच गॅसेस आहेत की जे याचं काम करतात. यातल्या कार्बन डायऑक्साईड बद्दल आपण आधी थोडंसं बघू. थोडंसं फास्ट आपण जाऊया जेणेकरून आपल्याला बराच मोठा विषय आज कव्हर करायचा आहे. हा कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये 1000 पेक्षा जास्ती वर्ष राहतो. म्हणजे जर तो झाडांकडून ॲब्सॉर्ब नाही झाला, तर त्याचं ॲटमॉस्फेरिक लाईफ हे 1000 वर्षांपेक्षा जास्ती आहे. म्हणजे जर आता जो कार्बन डायऑक्साईड वाढलेला आहे, तो पुढच्या 1000 पेक्षा जास्ती वर्ष राहणार आहे आणि जेवढी काही सूर्याची उष्णता आतमध्ये येतेय, ती ट्रॅप करून ठेवणार आहे. दर सेकंदाला नवीन ऊर्जा येतेच आहे सूर्याकडून आणि ती ट्रॅप होत जाणार आहे. त्यामुळे सतत आता वातावरण वाढतच जाणार आहे आणि शास्त्रज्ञांनी हाच इशारा दिलेला आहे, की आता पुढचे 50 वर्ष तुम्ही कितीही झाडं लावा, काही करा, वातावरण तापमान वाढ आता अपरिवर्तनीय झाली म्हणजे इरिव्हर्सिबल झाली. म्हणजे जसं कोल्हापूर, पुणे या भागामध्ये अगदी 80-85 सालापर्यंत फॅन लावायची गरज नव्हती. आता फॅन लावावा लागतो. एवढंच नव्हे तर एसी सुद्धा हजारो घरांमध्ये आहे. हीच अवस्था आणखीन तापमानवाढ होत जाणार आहे. जसं दुबई किंवा सौदी कंट्रीमध्ये आपण बघितलं मागच्या वर्षी 63 डिग्री झालं. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांचे सुद्धा हे पागळले होते. हे इरिव्हर्सिबल झालेलं आहे. हे WMO म्हणजे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन हा इशारा 2017 साली दिलेला आहे, की आता तापमानवाढ अपरिवर्तनीय झाली आहे. अशा अनेक गोष्टी आता अपरिवर्तनीय म्हणजे इरिव्हर्सिबल होण्याच्या लेव्हलला चालल्या. त्यामुळे आत्ता आपल्याकडं असलेला प्रत्येक मिनिट हा अत्यंत महत्त्वाचा आहे. 2009 साली आपण एक साधारण बघू ह्याचं साधारण आकडेवारी कशी वाढते किंवा काय घडते नक्की. 2009 साली वातावरणात आपण मानवानं जे काही आपण करतो आहोत, अनेक कारखाने, अनेक गाड्या ज्या आहेत, करोडो गाड्या आहेत, लाखो कारखाने आहेत. त्याच्याद्वारे 1000 करोड टन इतका कार्बन डायऑक्साईड आपण वातावरणात सोडला. जगातील सर्व झाडं, समुद्रातील सर्व शैवाल आणि इतर गोष्टींनी त्यातला फक्त 400 टन ॲब्सॉर्ब केला. उरलेला 600 टन कार्बन डायऑक्साईड हा हवेमध्ये अनॲब्सॉर्ब्ड राहिला म्हणजे शोषला न गेलेला, जो पुढचे शेकडो वर्ष तसाच राहील. आता 2009 सालची आपण ही आकडेवारी बघितली. आता आपण 2018 साली येऊ. म्हणजे ही एवढी डेंजरस आकडेवारी आहे, की त्यानंतर आपण खरं तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड कमी करायला हवा. ही एकाच वर्षातली आकडेवारी आहे. पण जो काही विकास नावाचा भ्रम आपल्या डोळ्यासमोर तयार केला जातोय, कारण जगातील सर्व सरकारांना मोठ्या रकमेचे प्रोजेक्ट्स फक्त हवे असतात. कारण मोठ्या रकमेचे प्रोजेक्ट्स का हवे असतात, आता हे उघड गुपित आहे. त्यामुळं 2010, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आकडेवारी वाढतच राहिली आणि 3800 करोड टन म्हणजे जिथे 1000 टन होतं, तिथं उत्सर्जन 3800 करोड झालं. साधारण 4 पट झालं. आणि म्हणूनच आपण बघतोय 5000 प्रजाती नष्ट होत होत्या 10 वर्षापूर्वी. आता 1,00,000 प्रजाती नष्ट होत आहेत. त्यातील मागच्या 10 वर्षात प्रचंड प्रमाणात जंगलतोड झाली आहे. जंगल जळालेले आहेत जगभरातील. तरी सुद्धा आपण असं धरू की 400 करोड टनच ॲब्सॉर्ब झालं. खरं तर कमी झालेलं असणार पण आपण धरून चालू. तर आता न ॲब्सॉर्ब झालेला 3400 करोड टन इतका कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये राहिलाय, जो पुढचे शेकडो वर्ष तसाच चालू राहील. तर आत्ता जर आपण सर्व कार्बन उत्सर्जन जगभरातलं बंद केलं, म्हणजे सर्व करोडो गाड्या ज्या आहेत त्या आहेत तिथे थांबल्या. अजिबात आता इथून पुढे एक गाडी 1 मीटर सुद्धा रन नाही करायची. सर्व कारखाने बंद केले. असं सगळं जरी केलं, तरी सुद्धा जो एक्स्ट्रा आता कार्बन डायऑक्साईड निर्माण झालेला आहे गेल्या 150 वर्षात, 200 वर्षामध्ये, तो 140 PPM आहे म्हणजे दीडपट झालेला आहे. 50% एक्स्ट्रा झाला जेवढा हवा त्याच्यापेक्षा. तर तो रिमूव्ह करण्यासाठी, तो काढून टाकण्यासाठी आपल्याला साधारण पुढची 100 वर्षापेक्षा जास्ती वर्ष लागणार आहेत. म्हणजे झाडांकडून तो ॲब्सॉर्ब होण्यासाठी. झाडं तेवढीच राहिली तर. म्हणजे आपण ज्यांच्याशी वैर पुकारलेले आहे ते प्लेयर्स कोणते आहेत? तर पहिला प्लेयर आपण बघितला कार्बन डायऑक्साईड. दुसरा प्लेयर आहे मिथेन, जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा 23 पट घातक आहे आणि त्याचा ॲटमॉस्फेरिक लाईफ जे आहे, वातावरणात राहण्याचा त्याचा काळ जो आहे तो 12 वर्ष आहे. नायट्रस ऑक्साइड्स आहेत हे गाड्यांमधून सुद्धा आपल्या बाहेर पडतात. हे कार्बन डायऑक्साईडपेक्षा 300 पट घातक आहेत. त्याचं लाईफ 110 वर्ष आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन जे एसीमध्ये वापरलं जातं त्याचं घातक शक्ती 10,000 पट घातक आहे. कार्बन डायऑक्साईडपेक्षा त्याचं लाईफ 500 वर्ष आहे. हायड्रोफ्लोरोकार्बन्स जे आता क्लोरोफ्लोरोकार्बन कमी केले गेले कारण ओझोन थराला त्याच्यामुळं होल पडतंय आणि त्याच्या बदल्यात जे हायड्रोफ्लोरोकार्बन वापरले जात आहेत,
त्याची घातक शक्ती 1430 पट आहे आणि त्याचं लाईफ 29 वर्ष आहे. आणि सगळ्यात शेवटचं सल्फर हेक्साफ्लोरॉन नावाचा जो गॅस आहे SF6 हा सोलर किंवा इतर इलेक्ट्रिकल रिलेटेड इक्विपमेंटमध्ये वापरला जातो. त्याची घातक क्षमता 24,500 पट आहे आणि त्याचं लाईफ 3,200 वर्ष आहे. म्हणजे ज्या प्लेयर्स बरोबर आपण हे युद्ध छेडलेलं आहे, ते प्लेयर्स अतिशय घातक आहेत आणि त्यामुळे हे युद्ध आता आपण थांबवणं गरजेचं आहे. हा जो हे जे वेगवेगळे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, हे जर सतत असेच वाढत राहिले, तर त्याच्यामुळे टेम्परेचर वाढत राहील. टेम्परेचर वाढत राहील, तर काय घडेल? आता थोडंसं आपण नक्की काय घडेल याचा एक फीडबॅक लूप आपण बघूया. टेम्परेचर वाढतंय, त्याच्यामुळे आणखीन बर्फ वितळेल. आणखीन बर्फ वितळल्यामुळं सूर्याची किरणं जी त्याच्यावरून रिफ्लेक्ट होऊन, परावर्तित होऊन जी पृथ्वीच्या बाहेर जात आहेत, ते परावर्तन कमी होईल. आईस कॅप कमी होईल. त्यामुळे परत हीट जी ट्रॅप होतीये, जी उष्णता वातावरणात आपल्या रोखून धरली जाते, ती वाढतीये. त्यामुळे आणखीन तापमान वाढणार आहे. त्याच वेळेला जास्ती वणवे पेटणार आहेत. तापमान वाढीमुळे सायक्लोन्स किंवा चक्रीवादळ जास्ती निर्माण होणार आहेत. त्याच्यामुळं आणखीन परत मोठ्या प्रमाणात झाडं पडतात. जसं फनी चक्रीवादळामध्ये 1 करोड झाडं उन्मळून पडली. त्यामुळं परत कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होणार आहे. कारण जंगलं जळत आहेत म्हणजे एक झाड जळणं. एक झाड आपण सायन्समध्ये शिकलेलो आहोत, की कार्बन डायऑक्साईड हा झाडांद्वारे शोषून घेतला जातो. प्रकाश संश्लेषण क्रियेत तो वापरला जातो. त्यामुळे एक झाड हे कार्बन डायऑक्साईडचं गोदाम आहे. लक्षात घ्या. एक झाड हे जर कार्बन डायऑक्साईडचं गोदाम आहे आणि एक झाड जळणं म्हणजे कार्बन डायऑक्साईड तेवढ्या मोठ्या प्रमाणात रिलीज होणं आहे. त्याच वेळेला मिथेन जो आहे, हा मिथेन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे जो आहे, समुद्राच्या खालून किंवा बर्फाच्या खालचा मिथेनचे जे साठे आहेत, ते सुद्धा मोकळे होत आहेत. अशा प्रकारच्या घटना घडायला लागल्या, जो मिथेन 23 पट घातक आहे. अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन मोकळा झाल्यामुळे परत तापमान वाढ होणार आहे आणि परत हेच चक्र रिपीट होत राहणार आहे. ह्याच्यामुळे आणखीन काही टिपिंग पॉइंट्स म्हणजे जसं आता तापमान वाढ याचा जो टिपिंग पॉइंट आहे तो क्रॉस झालेला आहे, की तापमान वाढ इरिव्हर्सिबल झाले. असे आणखीन 9 ते 15 टिपिंग पॉइंट्स आहेत वेगवेगळ्या घटकांचे. ते जर क्रॉस झाले, तर मग पूर्ण जीवसृष्टी पृथ्वीवरची ही ह्या व्हिशियस सायकल किंवा दुष्टचक्रामध्ये अडकणार आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे मानव जात सुद्धा नष्ट होऊ शकते पुढच्या 20 ते 30 वर्षामध्ये, हा शास्त्रज्ञांचा इशारा. 2000 बरं हे सगळं असं चालू असताना ज्या सरकारांनी हे आणि उद्योगपतींनी हे सर्व थांबवायला हवं, तर त्यांचं असं डिक्लेरेशन आहे, की 2050 पर्यंत आम्ही हळू-हळू हे कमी करू. प्रत्यक्ष शास्त्रज्ञ म्हणतात, की तातडीनं कमी करणं गरजेचं आहे. बरं हे ग्रीन हाऊस गॅसेस कशातून बाहेर पडतायत? तर इलेक्ट्रिसिटी जनरेशन म्हणजे वीज जी बनवली जाते ती कोळशापासून बनवली जाते. पेट्रोल, डिझेल आपण जे वापरतोय गाड्यांसाठी, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन, बिल्डिंग्स, कन्स्ट्रक्शन म्हणजे सिमेंट जे काही वापरलं जातंय, वेगवेगळ्या इंडस्ट्री, त्यानंतर रोड बिल्डिंग म्हणजे ह्या सगळ्या आपल्या आता ज्या काही विकासाच्या नावाखाली ज्या सर्व काही ऍक्टिव्हिटी चालू आहेत, या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मधून ग्रीन हाऊस गॅसेस जवळपास बाहेर पडतायत आणि त्याच्यामुळे आपणच आपलं मरण ओढवून घेतोय विकासाच्या नावाखाली. याच्यावर संभावित उपाय काय आहेत? तर याच्यावरचे संभावित उपाय जर आपण बघायला गेलो, तर आपल्याला असं सांगितलं जातंय, की अपारंपरिक ऊर्जा वापरायला हवी. म्हणजे सौर, पवन किंवा जलविद्युत किंवा अणुऊर्जा. याच्याबद्दल पण आपण आता थोडक्यात बघू. आणि दुसरा उपाय असा आहे, की कमीत कमी ऊर्जा वापरणारी जीवनशैली, की आमच्या गरजाच आम्ही कमी करू ना. आमच्या गरजाच आम्ही इतक्या कमी करू, की ही जी काही वीज वगैरे लागते, तर ती कमीत कमी आम्हाला लागेल. हा दुसरा उपाय आहे. बरं, आता याच्याबद्दल आपण थोडंसं बघू. विंड पॉवर म्हणजे पवन ऊर्जा जी आहे, जलविद्युत, सोलर आणि ॲटॉमिक ऊर्जा याच्याबद्दल आपण बघू. पण पवन ऊर्जेच्या बाबतीत ही अत्यंत सतत मिळत राहू शकणारी ऊर्जा आहे, कारण वारे सतत वाहत राहतात पृथ्वीच्या चक्राकार फिरण्यामुळे आणि सर्व गतीमुळे. पण ह्याचा फक्त एक डिसएडव्हांटेज होतोय, की लाखो पक्षी ह्यांना धडकून मरतात दरवर्षी. त्याच वेळेला खूप मोठ्या प्रमाणात जमीन सुद्धा ह्याच्यासाठी अॅक्वायर केली जाते. दुसरा हायड्रो पॉवर प्लांट्स आहेत. ह्याचं लिमिटेशन आहेत, की जलसाठे असे असतातच कमी मुळात आणि त्यामुळं फार कमी ऊर्जा ह्याच्यातून निर्माण होते टोटल ऊर्जेची गरज बघता. तिसरं आपण बघू, की सोलर एनर्जी. हे ॲडव्हांटेजेस आहे. जसं आपण मागच्या वेळेला बघितलं, की पूर्ण मानव जातीला, पूर्ण पृथ्वीवरच्या 750 कोटी लोकांना वर्षभर जेवढी ऊर्जा लागतीये, तेवढी सूर्याकडून फक्त 1 तासात पृथ्वीवर पोहोचते आहे. म्हणजे सूर्याची ऊर्जा जर आपण ही सोलर पॅनेलमध्ये आणि त्याद्वारे बॅटरीजमध्ये जर सामावून घेऊ शकलो आपण, तर आपली ऊर्जेची गरज अशीच भागणार आहे.
फक्त ह्यातला जसं मी तुम्हाला एक डिसएडव्हांटेज म्हटलं, की SF6 जो 23,500 पट घातक आहे कार्बन डायऑक्साईडपेक्षा, त्याला आता अल्टरनेटिव्ह बघायचं चाललंय. बहुतेक पुढच्या वर्षी त्याच्याबद्दलची गुड न्यूज येऊ शकते. एटॉमिक एनर्जी प्लांट्स ह्याचे बरेच पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत, पण बरेच निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत. हा सक्षम पर्याय नाही असं मान्य करून अनेक देश, आता जपान असो किंवा जर्मनी असो किंवा फ्रान्स असो, हे सर्व आपल्या अणुभट्ट्या बंद करत चाललेले आहेत. आपले जी काही लाईफस्टाईल आता आपण जगतो आहोत जगभरामध्ये, जी अमेरिकन लाईफस्टाईल आज प्रत्येक देश कॉपी करायला बघतोय आणि प्रत्येक व्यक्ती आज ह्या सर्व पिक्चर्स, टीव्ही सिरियल्स आणि सर्वांमधून ही अमेरिकन लाईफस्टाईल आचरणात आणायला जातोय. ती जगातल्या प्रत्येक व्यक्तीने जर आचरणात आणायची म्हटली, तर आपल्याला 4.5 पृथ्वी लागतील, असा अभ्यास केला गेलेला आहे, की पृथ्वीवर जेवढी संसाधनं आहेत, जेवढे काही रिसोर्सेस आहेत, जेवढी काही खनिजे आहेत, जेवढं काही जे काही आपल्याला ह्या आधुनिक जीवनशैलीसाठी लागतंय, हे जर प्रत्येकानं अवलंबायचं ठरलं, तर एका पृथ्वीवरचं आपल्याला काही भागणार नाही. 4.5 पृथ्वी लागतील आणि या 4.5 पृथ्वी आपल्याकडे आहेत का? तर नाही आहेत. शेकडो प्रकाश वर्ष दूर सुद्धा असा कोणताही ग्रह आता आपल्याला अजून अस्तित्वात सापडलेला नाही, की जिथं मानवी वस्ती होऊ शकेल. आणि त्यामुळंच आपल्याला आता थोडं रिव्हर्स येणं गरजेचं आहे. आपली गाडी वेगानं डोंगराच्या कड्याकडे सुटलेली आहे. डोंगरावरून कोसळली तर अधःपतन आहे, नष्ट होणार आहोत आणि त्यामुळं आपण तातडीनं ब्रेक मारणं आणि तातडीने यू टर्न घेणं गरजेचं आहे. मग आपण काय करायला हवं, तर आपण आपलं कार्बन फूटप्रिंट कमी करायला हवं. आपल्याकडून होणारं सर्व कचरा जो आहे आपल्या घरातला, पेट्रोल, डिझेल किंवा वीज वापरणं, हे सर्व कमी करायला हवं. हे ग्रीन हाऊस गॅस कसे कमी करायचे ह्याबद्दल आपण आणखीन पुढच्या भागात बघूच. आपल्याकडून होणारं उत्सर्जन. याबद्दल थोडक्यात अगदी मी इथं फक्त विषयांना टच करतो, कारण याबद्दल खूप काही सामुग्री आहे आपल्याकडे उपलब्ध. हे छोटीशी एक बास्केट आहे. घरात तुम्ही ठेवून घरातला सगळा ओला कचरा ह्याच्यात तुम्ही जर फक्त दररोज कापून बारीक करून टाकलात, आपोआप 2-3 महिन्याचा, 4 महिन्याचा कचरा ह्या बास्केटमध्ये बसतो. तरी ती भरत नाही आणि नंतर ते खत अगदी मातीसारखं होऊन ते तुम्ही कुंडीमध्ये किंवा इतर ठिकाणी घालू शकता. हा ओला कचरा जर बाहेर लँडफिलला गेला, आपल्या घरातून बाहेर गेला, तर मात्र तो बाहेर कुजत राहतो आणि त्याच्यातून मिथेन बाहेर पडतो, जो 23 पट घातक आहे. म्हणजे एवढ्या छोट्या कृतीतनं सुद्धा तुम्ही एक मोठं कार्य करू शकता. प्लास्टिक वापरू नका किंवा इलेक्ट्रिसिटी वाचवा किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा. फ्युएल वाचवा. पेट्रोल, डिझेल कमीत कमी वापरा वगैरे, वगैरे तर सर्व झालेलंच आहे. हे सगळं आपण बघितलं. अपारंपरिक ऊर्जा आणि जे काही आता उपाय आहेत ते आपण करू. आणि तंत्रज्ञान आपल्याला वाचवेल ह्या भ्रमातून आणि फसवणुकीतून आपण थोडं बाहेर येणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे दुसरा उपाय जो आहे, की कमीत कमी ऊर्जा वापरणारी जीवनशैली आपण अवलंबणं, हाच एक फार मोठा उपाय होऊ शकतो. त्याच्याबद्दल जर आपण थोडंसं बघायला गेलं, तर हे शक्य आहे का? कमीत कमी ऊर्जा वापरणं म्हणजे नक्की काय? आणि ती कुठल्या थरापर्यंत जाऊ शकते? तर आपण अमेरिकेतलंच उदाहरण बघू. अमेरिकामध्ये साधारण 3.25 लाख ते 3.5 लाख अमिश नावाची एक कम्युनिटी आहे. अमिश नावाची एक कम्युनिटी म्हणता येईल, म्हणजे एक समाज आहे. हा समाज अमेरिकेत राहून सुद्धा त्यानं सर्व प्रकारचे ऑटोमॅटिक मशीन्स वापरायचं नाकारलेलं आहे. पेट्रोल, डिझेल वापरायचं नाकारलेलं आहे. त्यांनी गाड्या सगळ्या वापरायचं नाकारलेलं आहे आणि ते पारंपरिक जीवन जगतात प्रत्यक्ष अमेरिकेत राहून सुद्धा. आणि ते अत्यंत आनंदी जीवन जगतात. सर्व प्रकारचे हे जे काही आधुनिक विकास नावाचे जे काही आपण भांडगोळे जे आपल्यालाच आज आपलं शोषण करतायत, आपलं जीवन नष्ट करतायत, या सगळ्या विकास नावाच्या गोष्टीपासून त्यांनी स्वतःला जाणीवपूर्वक अलिप्त ठेवलेलं आहे. त्यांचं कम्युनिटी लाईफ किंवा त्यांचं समाज जीवन किंवा त्यांचं पारिवारिक जीवन हे अत्यंत आनंददायी आणि समाधानाचं असं आहे. आणि आपल्या आवश्यक गरजा काय आहेत त्याच्या अनुसार ते जगतात. आणि हे लोक बघितलं आपण तर कुठेतरी एका ठिकाणी वस्ती करून हे 3.5 लाख लोक राहत नाहीयेत. तर अमेरिकेत सर्वत्र पसरलेले आहेत. अमेरिकेचा हा नकाशा आहे, जिथे ते पसरलेले आहेत. ते डू नॉट फील एनी नीड ऑफ पॉवर स्ट्रक्चर ऑर स्टेट. म्हणजे त्यांना कोणीतरी येऊन त्यांच्यावर राज्यकारभार करण्याची सुद्धा आवश्यकता वाटत नाही. असं एक स्वयंशिस्तीचं आयुष्य ते जगतात. आपल्याला अमेरिकेतल्या एखादी गोष्ट सांगितल्यावरच आपल्याला पटतं, की अरे हे शक्य आहे. कारण भारतीय अशीच आदर्श ग्रामव्यवस्था हजारो वर्ष चालू होती आणि आहे पण. सरकार बदललं, राजा बदलला तरी सुद्धा ती ग्रामव्यवस्था तशीच असायची. त्यातले काही निगेटिव्ह पॉइंट्स म्हणजे जातीवर आधारित हे सोडलं, तर अत्यंत कमीत कमी ऊर्जा वापरणारी किंवा कमीत कमी नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास करणारी आणि अत्यंत आनंदी अशी एक व्यवस्था निर्माण केली जाऊ शकते. त्यातील जुन्या काही गोष्टी आणि नवीन मधल्या काही गोष्टी, अशा चांगल्या गोष्टी एकत्रित करून आपण नवीन व्यवस्था उभी करू शकतो. हा आपण एक उपायांबद्दलचा एक थोडासा पार्ट बघितला. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय पुढचा बघणार आहोत. हे सगळं ठीक आहे, ह्याच्याबद्दल आपल्याला खूप सारं मटेरियल नेटवर मिळेल. पण जर आपल्याला आपल्यासाठी सुरक्षित भविष्य निर्माण करायचं असेल, तर आपल्याला हा एक 80-20 चा नियम, हा पॅरेटोचा नियम आहे.
की नक्की 80% महत्व आपण कोणत्या गोष्टीला द्यायला हवं आणि 20% महत्व आपण कोणत्या गोष्टीला द्यायला हवं, हे आपण थोडंसं समजून घेऊया. आता आपण अनेक जणांची अशी एक मानसिकता असते, की आधी केले मग सांगितले, असं जे काही आपल्याला संत वचन वगैरे ऐकवले गेलेले आहेत. त्यामुळे आपल्याला असं एक मनातून प्रेशर असतं, की अरे मी आधी माझं कार्बन उत्सर्जन कमी केलं पाहिजे, मी आधी सायकल वापरली पाहिजे, मी आधी सगळं गाडी वापरणं बंद केलं पाहिजे, मी आधी विजेचा वापर कमी केला पाहिजे, पाण्याचा वापर, मी आधी कचऱ्याचं विघटन किंवा हे केलं पाहिजे. आणि सगळं आधी मी केलं पाहिजे तरच मला इतरांना सांगण्याचा अधिकार आहे. ह्या एका स्वतःला बांधून घेतलेल्या, जखडून घेतलेल्या एका अवस्थेतून मी आपल्या सर्वांना मुक्त होण्याची विनंती करतो. कारण ही जी अवस्था होती, एक साधारण 20 वर्षापूर्वी ही अवस्था ठीक होती, की आधी आपण स्वतः करूया आणि मग इतरांना सांगूया. आता एक मला माझ्या अभ्यासातून जाणवलेलं सत्य असं आहे किंवा तुम्हाला सुद्धा ते पटतंय का बघा, की तुमची ऊर्जा जी काही तुम्ही आता ह्यासाठी खर्च कराल, सुरक्षित भविष्य निर्माण करण्यासाठी, तर त्यातली फक्त 20% ऊर्जा ही तुम्ही स्वतःचं कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी तुम्ही वापरा. म्हणजे छोटे-छोटे उपाय जे काही घरात किंवा आजूबाजूला तुम्ही करू शकता. मग तुमचा प्रश्न असा असेल, की मग उरलेली 80% ऊर्जा आम्ही वापरायची कशाला? म्हणजे आपला 20% वेळ फक्त तुम्ही ह्या गोष्टीला द्या आणि 80% वेळ तुम्ही दुसऱ्या कोणत्या गोष्टीला द्या. दुसरी कोणती गोष्ट? तर दुसरी कोणती गोष्ट म्हणजे ती म्हणजे जनजागृती वेगाने होण्यासाठी हे 80% वेळ द्या. याचं अगदी सिंपल उदाहरण मी आपल्याला सांगतो, की तुम्ही तुमची सर्व जीवनशैली कार्बन मुक्त करण्यासाठी किंवा मिनिमम कार्बन उत्सर्जन करणारी करण्यासाठी तुम्हाला काही अवधी लागणार आहे आणि तुमच्या काही ॲक्टिव्हिटी या सामूहिक काही निर्णयांवर पण अवलंबून आहेत. उदाहरणादाखल तुम्हाला जर आता तुम्ही बॉम्बेत राहणारे लोक आहात, तुमच्याकडे लोकल आणि बसेसची सोय आहे, पण इतर सर्व शहरांमध्ये ही सोय नाहीये. त्यामुळे लोक स्वतःच्या गाड्या काढून बाहेर पडतात. मग सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर स्ट्रॉंग झाली, तरच कोणतीही व्यक्ती स्वतःची गाडी बाहेर काढणारच नाही किंवा सायकल वापरेल. त्यासाठी सायकल ट्रॅक्स होणं, व्यवस्थित सुरक्षित सायकल ट्रॅक होणं गरजेचं आहे. मग हा जर एक सामूहिक निर्णय सरकारकडून झाला आणि त्यासाठी योग्य तो दबाव निर्माण झाला, तरच माझ्या गाड्या ज्या मी रस्त्यावर काढतोय त्या बंद होतील. म्हणजे थोडक्यात काय, तर सामूहिक मोठे निर्णय पण होणं गरजेचं आहे. प्लास्टिक मी वापरायचं बंद केलं, पण बाहेर सर्वत्र प्लास्टिक वापरणं चालूच आहे किंवा इतरही अनेक असेच घटक आहेत. त्यामुळे 80% गरज आता अशी आहे, की आता आपल्याकडे वेळ शिल्लक नाहीये आणि मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर आपण द्या, की तुमच्या घरामध्ये 8-10 जण आहेत आता. सर्वजण झोपलेले आहेत रात्री आणि घराला जर आग लागली, आपण काय कराल? आग विझवण्याचा प्रयत्न करत बसाल, मोठी आग लागली. एकट्या माणसाला विझवता येणं शक्य नाही. विझवण्याचा प्रयत्न करत बसाल, की आधी पहिल्यांदा सगळ्यांना उठवाल. "अरे उठा, आग लागली." कॉमन सेन्स हेच सांगतो, की आधी सगळ्यांना उठवणार आपण. आणि त्यामुळेच माझं असं सर्वांना निवेदन आहे किंवा आग्रह आहे, की आपला 80% वेळ आपण ह्या गोष्टीसाठी खर्च करावा, की वेगाने जनजागृती कशी करता येईल. आणि त्यासाठी जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि वक्ते तयार होणं तातडीनं गरजेचं आहे. तिसरी शुभवार्ता जी आपण बघितली, की 3.5% फक्त जनता जर सामील झाली, तरी सुद्धा सगळा बदल आपण घडवू शकतो. मग ही 3.5% म्हणजे भारताचे 6 कोटी आले आणि जगातले 30 कोटी लोक आले. मग हे जर आपल्याला करायचं असेल, तर आपल्याला वेग पकडणं गरजेचं आहे. आणि हा वेग पकडण्यासाठी अत्यंत पुढच्या 2 सेशनमध्ये आपण बघणार आहोत, की इझिली आपण हा वेग पकडू शकतो. पुढच्या काही महिन्यात ते 6 कोटी आणि 30 कोटीचं टार्गेट आपण मिळून करू शकतो. आणि हे बिलकुल शक्य आहे. ठरवलं तर अशक्य असं काहीच नाहीये. तोच पार्ट आज आपण बघणार आहोत. यासाठी जन आंदोलन करणं, चळवळ करणं, उपोषण करणं, कोर्ट, जनहित याचिका दाखल करणं किंवा इतर वेगवेगळे मार्ग, असे सगळे मार्ग गेल्या 40 वर्षामध्ये सर्वांनी करून बघितलेले आहेत. मग आपण तेवढंच करायचं आहे का? तर नाही. ते चालू राहीलच एका साइडने. पण त्याच वेळेला आपण काहीतरी वेगळं पण करायचं आहे. वेगळं काय? हेच आता आपण थोडं बघणार आहोत. आइन्स्टाईनचं एक फेमस वाक्य आहे, की "वी कॅनॉट सॉल्व्ह आवर प्रॉब्लेम्स विथ द सेम थिंकिंग वी युज्ड व्हेन वी क्रिएटेड देम." म्हणजे आपल्या ज्या विचारांमुळे प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, त्याच विचारांना चिकटून राहून उत्तर निर्माण होऊ शकत नाही. विचारांची पातळी आपल्याला थोडी तरी उंचावायला लागेल. थोडक्यात ज्या मानसिक अवस्थेमध्ये तो प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, त्याच मानसिक अवस्थेमधून त्याचं उत्तर सापडू शकत नाही. तर मानसिक अवस्था आपल्याला आणखीन उन्नत करावी लागेल, आणखीन वर उचलावी लागेल, आणखीन डेव्हलप करावी लागेल. तरच त्याचं उत्तर सापडू शकतं. मग नक्की काय आपल्याला करायचं आहे? महर्षी इफेक्ट नावाचा एक इफेक्ट आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला नेटवर सुद्धा बरंच काही वाचायला मिळेल. महर्षी महेश योगी नावाचे आपल्याकडचे एक योगी होते. अ, जे स्वित्झर्लंडला राहून त्यांचं कार्य करत होते. आता जे सिद्ध समाधी योग SSY त्याचे जे ऋषी प्रभाकर किंवा आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री रविशंकरजी यांचे ते गुरु. त्यांच्या माध्यमातून
70च्या दशकामध्ये एक प्रयोग अमेरिकेमध्ये अनेक शहरांमध्ये राबवला गेला, की त्यांची जी ध्यानधारणेची पद्धत आहे, मेडिटेशनची जी पद्धत आहे, ती पद्धत जर समाजातील फक्त 1% लोकांना शिकवली, फक्त 1%, तर त्यांचा असा दावा होता, की समाजातील अनेक निगेटिव्ह पॉइंट्स कमी होतील. त्याला क्रिटिकल मास म्हटलं जातं, की फक्त 1% लोकांना त्याचं ट्रेनिंग दिलं गेलं आणि तो प्रयोग केला गेला आणि अनेक शहरांमध्ये तो केला गेला आणि अमेरिकेत आपल्याला माहितीच आहे, की सर्व काही सायंटिफिकली सगळे रेकॉर्ड ठेवून केलं जातं. तर त्याचा परिणाम असा जाणवला, की काही शहरं ज्यांची लोकसंख्या 10,000च्या आसपास आहे, अशा शहरांमध्ये तो इम्प्लिमेंट केला गेला आणि तिथं असं जाणवलं, की 1% लोकांना ते मेडिटेशन शिकवल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला, की त्या शहरांमधलं ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं. त्याच वेळेला त्या शहरांमधलं गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालं आणि हा अनेक शहरांमध्ये केला गेला. सर्वत्र तेच रिझल्ट्स आले आणि एखाद्या गोष्टीचा ज्यावेळेला अनेक ठिकाणी रिझल्ट घेतला जातो, परत तीच गोष्ट करून ज्यावेळेला रिझल्ट तोच येतो, त्यावेळेला त्याला शास्त्रीयदृष्ट्या आपण प्रयोग सिद्ध झाला असं म्हणतात. हा महर्षी इफेक्ट आहे. दुसरा आपण व्हिडिओ आपल्याला बघायला सांगितलं, की आकर्षणाचा सिद्धांत. त्या पिक्चरमध्ये आपण बघितलं 2006 साली तो प्रसिद्ध झाला आणि प्रचंड गाजला पिक्चर. याच्यामधून आपण बघितलं, की आपलं माइंड जे आहे एक मॅग्नेट सारखं आहे आणि आपल्या आयुष्यात जर यश असेल, आनंद असेल, समृद्धी असेल आपल्या आयुष्यात, तर ते सुद्धा आपणच आकर्षित केलेलं आहे आणि त्याच वेळेला आपल्या आयुष्यात जर दुःख असेल, चिंता असेल, टेन्शन्स असतील, अस्वस्थता असेल, असुरक्षितता असेल, भीती असेल, तर सर्व जे काही आहे ते सुद्धा आपणच अट्रॅक्ट केलेलं असतं. म्हणजे हे सर्व काही आपण सतत अट्रॅक्ट करत असतो. हा तो आकर्षणाचा सिद्धांत आहे. आता ह्याच्या पुढची गोष्ट आपल्याला थोडी समजून घ्यायची आहे, की तो जो पिक्चर जर आपण बघितला असेल, तर त्याच्या पुढचं काही आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे आणि ते जास्ती महत्वाचं आहे. म्हणजे तो पिक्चर जर आपण बघितला असेल, तर तो पिक्चर तुम्हाला ज्या पातळीपर्यंत आणतोय, त्याच्या 10 पातळ्या वर आता आपण जाणार आहोत. थोडंसं तयार राहा. आपल्याकडे वेळ कमी आहे, पण कंटेंट खूप मोठा आहे, की जो आपल्याला कमी वेळेत समजून घ्यायचा आहे. द लॉ ऑफ अट्रॅक्शन इज दॅट यू डोंट अट्रॅक्ट व्हॉट यू वॉन्ट. म्हणजे आपण काही गोष्टींची इच्छा व्यक्त केली, तर तशाच गोष्टी आपल्या आयुष्यात अट्रॅक्ट होतात, असं तो पिक्चर सांगतो. पण ही गोष्ट पुढची आता, की तुम्ही ज्याची इच्छा व्यक्त करता त्याच गोष्टी तुमच्याकडे येतात असं नव्हे, तर तुम्ही जसं असता त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. जसं असता तसं म्हणजे नक्की काय? यू अट्रॅक्ट व्हॉट यू आर. म्हणजे आपण जर आपल्या मनाचा विचार केला, तर आपल्या मनाचे आपण 2 पार्ट समजतो, की चेतन मन आणि अचेतन मन किंवा बाह्य मन आणि अंतर्मन. तर समुद्रात असलेला बर्फखंड आहे, जसं आपण टायटॅनिक पिक्चरमध्ये बघितलं, की तो दिसायला वर फक्त 10%च असतो, पण खाली 90% असतो. तसंच आपल्या मनाच्या बाबतीत म्हटलं जातं, की बाह्य मन जे आहे, चेतन मन जे आहे, ते फक्त 10% आहे आणि अवचेतन मन जे आहे, ते 90% आहे. मग अवचेतन मनामध्ये किंवा अचेतन मनामध्ये किंवा अंतर्मनामध्ये नक्की काय-काय दडलेलं आपल्याला माहीत नसतं. आपण बाह्य मनातून विचार करतो किंवा माझ्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडावं म्हणून आपण धडपड करत राहतो. पण आपण आयुष्यात बघतो, की अनेक लोक फक्त आयुष्यभर धडपड करत राहतात, आयुष्यभर संघर्ष करत राहतात आणि त्यांना कळत नाही, की अरे इतरांचा विकास घडतोय किंवा इतरांच्या आयुष्यात प्रगती होते त्यांची, पण माझी का होत नाही? तर त्याचं कारण असं असतं, की ते कॉन्शियसली म्हणजे बाह्य मनातून ते विचार करतात, की माझ्या बाबतीत असं-असं घडावं. पण अंतर्मनामध्येच त्यांच्या अशा काही गोष्टी आहेत, की त्यामुळं त्यांची पिछेहाट होत राहते हे त्यांना कळत नाही. आपले अंतर्मनच नकळत आपल्या विरोधात काम करत असतं. आपल्या अंतर्मनामध्ये काय दडलेलं असतं, तर अनेक घटना अशा असतात, की ज्याच्यामुळे भीती निर्माण झालेली असते. राग आलेला असतो, दुःख झालेलं असतं अत्यंत तीव्र स्वरूपाचं, चिंता असतात, असुरक्षितता असते, ताणतणाव असतात, अस्वस्थता असते, द्वेष असतो, तिरस्कार असतो. अशा प्रकारच्या अनेक निगेटिव्ह भावना ज्या आहेत, आपल्या अंतर्मनामध्ये साठलेल्या असतात. म्हणजे अगदी आईच्या पोटात आपण असताना आईच्या मनात जे विचार किंवा भावना तिच्या मनात असतील, त्या सुद्धा आपल्या मनामध्ये साठलेल्या असतात, डाउनलोड झालेल्या असतात. तेव्हापासून ते आता आपलं जेवढं काही वय असेल, आपलं 20 वय असेल किंवा आपलं 60 वय असेल, तर तिथपर्यंतच्या सर्व या भावना आपल्या अंतर्मनामध्ये साठलेल्या आहेत आणि त्याचा निचरा झालेला नसतो. त्यामुळं जसा एखादा आपण टॉवर बघतो, मोबाईलचा टॉवर, तो काय करतोय तर तो लहरी बाहेर पण फेकत असतो आणि त्याच वेळेला तो लहरी स्वतःकडे घेत पण असतो इतर टॉवरकडून. तसंच मानवी शरीर सुद्धा आपल्या आतून या सतत या लहरी बाहेर फेकत असतं. त्याच वेळेला बाहेरून येणाऱ्या लहरी आत स्वीकारत पण असतं. हे सगळं अजांत घडत असतं, आपल्याला कळत नसतं. मग आपल्या आतमधून कोणत्या फ्रिक्वेन्सी बाहेर पडतायत आणि ह्या फ्रिक्वेन्सी म्हणजे नक्की काय? तर ह्याचं आपण थोडंसं शास्त्र समजून घेणार आहोत. ह्याचं शास्त्र आणि त्याचं जे टेक्निक आहे, त्याला इमोशनल फ्रीडम टेक्निक असं त्याचं नाव आहे. हा विषय मी थोडक्यात थोडासा फास्ट घेतो. समजा एखादी जड वस्तू आहे
तर त्याच्यातले जे ॲटम्स आहेत म्हणजे त्याचं अगदी विघटन करत गेलं तर प्रत्येक कण ॲटम्स असतील, त्याच्या आपण आतमध्ये गेलो तर इलेक्ट्रॉन्स असतील, त्याच्या आतमध्ये केंद्रक असेल, त्याच्या आतमध्ये आपण जर गेलो तर प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि त्या न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्सच्या आतमध्ये क्वार्क्स असतील. त्या क्वार्क्समध्ये एक कंपन करणारी एक व्हायब्रेशन्स फक्त असतात. म्हणजे ते क्वार्क्समध्ये गेल्यावर शास्त्रज्ञांना लक्षात आलं त्याच्या आतमध्ये काही सापडतंय का? तर त्याच्या आतमध्ये काहीच मॅटर असं नाहीये, पण फक्त ऊर्जा आहे. म्हणजे प्रत्येक जड वस्तूमध्ये पण ऊर्जा आहे आणि आपण सर्व जे काही जिवंत जे आहेत, मग ते पशु-पक्षी, झाडं असोत किंवा प्राणी असोत, काही असो, आपण पेशींनी बनलेलो आहोत. पेशींच्या आतमध्ये डी-एन-ए, आर-एन-ए आहेत किंवा पेशींमध्ये इतर काही मॉलिक्युल्स आहेत. या सगळ्याच्या आतमध्ये मॉलिक्युल्स आहेत. परत त्याच्या आतमध्ये ॲटम्स, परत त्याच्या आतमध्ये केंद्रक, परत त्याच्या आतमध्ये प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, परत त्याच्या आतमध्ये क्वार्क्स आणि परत त्याच्या आतमध्ये ऊर्जा. म्हणजे जिवंत असो किंवा अ, निर्जीव वस्तू असो, प्रत्येकाच्या आतमध्ये ऊर्जाच आहे जी कंपन होत असते. म्हणजे हे सर्व विश्व एका कंपन करणाऱ्या ऊर्जेनं भरलेलं आहे. हे पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत, की जर पाण्याचे मॉलिक्युल्स जर फ्रीज केले, आपण काही बोललो आणि ते फ्रीज केले, तर त्यांचे आकार कोणते-कोणते होतात बघा. करुणेची भावना असेल, कंपॅशन, तर त्याचा किती सुंदर आकार होतो. किंवा वरची जी लाईन आहे सगळी ते बघाल तुम्ही, की आपण धन्यवाद जर पाण्याला म्हटलं, तर त्याचा आकार किती सुंदर बनतो. विस्डम किंवा अ, बुद्धिस्ट प्रार्थना केली तर किती किंवा कोणती प्रार्थना केली तर किती सुंदर आकार बनतो सर्वात उजवीकडे. पण त्याच वेळेला काही निगेटिव्ह शब्द बोलले, की मी तुला मारेन किंवा शिवीगाळ केली किंवा इतर काही हार्ड म्युझिक वाजवलं गेलं, हेवी मेटल वगैरे, तर पाण्याचे आकार कसे बनतात बघा. म्हणजे सजीव किंवा निर्जीव गोष्टींवर भावभावनांचे खूप परिणाम होतात. जसं कॉम्प्युटरमधल्या काही गोष्टी तुम्ही डिलीट करू शकता किंवा काही नवीन गोष्टी त्याच्यात ॲड करू शकता. काही बटणं दाबून फक्त. तसं आपल्या अंतर्मनामधील ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ज्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या आतमध्ये भरलेल्या आहेत, वर्षानुवर्ष भरलेल्या आहेत आणि त्याच निगेटिव्ह गोष्टी सतत व्हायब्रेट होऊन बाहेर जात आहेत आणि तशाच प्रकारची परिस्थिती परत आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करतायत. तर या निगेटिव्ह गोष्टींचा निचरा करण्याचं एक शास्त्र जे आहे, हिप्नोथेरपी पण आहे, पण त्यासाठी कुठल्यातरी इतर व्यक्तीची मदत लागते. सेल्फ हिप्नोथेरपी पण खूप कमी लोक करतात आणि त्यासाठी हे ई-एफ-टी नावाचं टेक्निक अत्यंत पॉवरफुल आहे. कारण आपल्याला जर आता सुरक्षित भविष्यासाठी जर पुढे जायचं असेल, भविष्य सुरक्षित निर्माण करायचं असेल, तर आत्ता लोकांची अशी अवस्था आहे, की जरा जरी मोठा पावसाचा आवाज आला किंवा ढगांचा कडकडाट झाला तरी छातीत धडकी भरते. का? तर पूर अनुभवलेला आहे. आता परवा बॉम्बेतला असेल किंवा आमची कोल्हापुरातली असेल, अनेकांची अशी अवस्था आहे. पावसाचा आवाज जर रात्री सुरू झाला तर रात्रभर जागे राहतात. मग अशा भयग्रस्त अवस्थेत आपण परिस्थिती कशी बदलणार? आपण आणखीन भयग्रस्त अवस्थाच अट्रॅक्ट करू आणि त्यामुळेच या सर्व प्रकारच्या निगेटिव्ह भावभावना आपल्या आतून जर आपण काढून टाकू शकलो, तर मात्र एक क्रांती आपण आणू शकतो आणि फार इझिली आणि फार फास्ट घडू शकतं, असं हे टेक्निक आहे. हे शरीरावरचे काही पॉइंट्स आहेत. 9 पॉइंट्स आहेत. हे मॅजिकल 9 पॉइंट्स आहेत. पहिला पॉइंट आहे कराटे चॉप पॉइंट म्हणजे अ, कराटेला जो वापरला जातो हा पॉइंट. हे दोन्ही असे पॉइंट आपण टॅप करायचे आहेत. कशाही प्रकारे असं करू शकता किंवा असं दोन्ही पण एकमेकाला करू शकता. आणि हे टॅपिंग करता काही बोलायचं जे बोलल्यामुळे आपल्या आतमधील सर्व भीती निघून जाऊ शकते. हे इतर 8 पॉइंट आहेत. मी थोडेसे चष्मा काढून दाखवतो. अ, भुवया जिथं संपतात हा पहिला पॉइंट आहे. सुरू होतात तिथं पहिला पॉइंट आहे. हे 3 बोटं अशी धरून आपण तिथं टॅपिंग करू शकतो. भुवया संपतात तिथं दुसरा पॉइंट आहे, हाड आहे बघा. तिसरा पॉइंट डोळ्याच्या खालच्या अ, हाडांवर. चौथा पॉइंट नाकाच्या खालच्या हाडावर. 5वा पॉइंट हनुवटी. 6वा पॉइंट हा जो यू हाड आहे गळ्याच्या इथे, गळ्याच्या खाली. इथं 5ही बोटं घेऊन मी टॅपिंग करतोय. 5वा पॉइंट. 6वा पॉइंट काखेमध्ये आणि शेवटचा पॉइंट माथ्यावर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आणि हा कराटे चॉप पॉइंट सगळ्यात पहिला. असे 8 अधिक 1 9 पॉइंट्स आहेत. आणि ह्या 9 पॉइंट्सच्या आधारे एक जबरदस्त जादू घडू शकते आपल्या आयुष्यात आणि हे मी स्वतः अनुभवलेली आहे म्हणूनच मी आज हा सेशनमध्ये जाणीवपूर्वक इन्क्लूड केलेला आहे, की हे आपल्या मनातील आपण भीती काढू शकता. नुसती मनातील भीती काढण्याचाच विषय नाहीये. तर आपल्या जीवनात आता जे काही संघर्ष चालू असतील, तर ते संघर्ष सुद्धा जाऊन जीवन अतिशय आनंदी सुद्धा आपण बनवू शकतो. म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक आजार असतील, मानसिक वेगवेगळ्या ताणतणाव असतील, ह्या सर्वांमधून तुम्ही मुक्त होऊ शकता आणि त्यामुळं एक चांगलं समृद्ध जीवन आपल्याकडे आपण अट्रॅक्ट करू शकता. ह्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक आहेत. आपले विचार, आपल्या भावना आणि आपले बिलीफ्स म्हणजे धारणा. हे तिन्ही जे आपल्या अंतर्मनामध्ये साठलेले आहेत, याच्यावर आपण ह्याद्वारे इमिजिएट ट्रीटमेंट करू शकतो आणि हे विचार, भावना आणि धारणा आपल्या आतमध्ये साठल्यामुळेच अनेक प्रकारचे आजार सुद्धा आपल्याला होतात, हे आपल्याला माहीत नसतं.
यू कॅन हील युअर लाईफ नावाचं पुस्तक आहे. हे तुम्ही घेऊन हे वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल. एका आशाबाईनं लिहिलेलं आहे, की जिने तिचा कॅन्सर फक्त फक्त विचार बदलून बरा केला. अतिशय गाजलेलं 3 कोटीपेक्षा जास्ती प्रति विकलं गेलेलं पुस्तक आहे. आणि ह्या पुस्तकातून किंवा जगभर आता मान्य झालेलं आहे, की सायकोसोमॅटिक आजार म्हणजे मनामुळं शरीरावर निर्माण झालेले आजार. तर ह्या ज्या काही निगेटिव्ह भावना आहेत, विचार आहेत किंवा धारणा आहेत, याचा खूप परिणाम आपल्यावर होतो. हा विषय आज आपण आपल्या सेशनमध्ये घेण्याचं प्रमुख कारण हेच आहे, की मागच्या सेशनमध्ये सुद्धा अनेकांना जाणवलं, की बाबा भीती निर्माण झाली. हे जे काही वास्तव आपण समजून घेतलं. तर वास्तव भीतीदायक आहेच. आपण त्याला टाळणार किती आहोत? भीतीदायक आहे म्हणून ते आपण समजून घ्यायचं नाही. भीतीदायक आहे म्हणून ते आपण इतरांना सांगायचं नाही. आपण टाळलं म्हणून ते काही वाढायचं थांबणार नाहीये. पण आपण ते समजून घेतलं आणि त्या भीतीवर आपण जर मात केली, तर मात्र आपण सुरक्षित भविष्य निर्माण करू शकतो. याचा प्रोटोकॉल अत्यंत सोपा आहे. जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण इथं टॅप करतो आणि बोलतो, की जसं आता मी बोलेन, की मला अमुक-अमुक गोष्टीची भीती वाटते. पर्यावरण संकटाची भीती वाटते, महापुराची भीती वाटते, अतिवृष्टीची भीती वाटते, ढगफुटीची भीती वाटते. असं असलं तरी आणि या समस्येचं मूळ आपण बोलतोय, की कशामुळे तर पर्यावरण संकटामुळे घडतंय आणि हा विषय असा बोलायचा आहे आणि त्याबद्दल मी आता सांगतो कसं करायचं ते. समस्येचं मूळ काय आहे ते जाणून घ्यायचं आहे आणि तिसरं म्हणजे स्केल चेक करायची, की मला तर जर डोळे झाकले आणि मी जर पुराचा किंवा त्या घटना आठवल्या, तर मला किती भीती वाटतेय. तर अनेकांना लक्षात येईल, की बाबा कुणाची 0 ते 10च्या स्केलवर 5 या लेव्हलला भीती आहे, 10 या लेव्हलला आहे किंवा 10 प्लस आहे बाबा खूपच जास्ती भीती वाटते. असं जर असेल, तर हे टॅपिंग अगदी 5 मिनिटाचं टॅपिंग आहे आणि ह्या 5 मिनिटाच्या टॅपिंगमुळे याचा मी एक डिटेल व्हिडिओ पण आपल्याला देईन. त्या 5 मिनिटाच्या टॅपिंगमुळं आपली भीती पूर्णतः निघून जाण्याची शक्यता असते. 1-2 टॅपिंगमध्ये कोणाचं थोडं जास्ती टॅपिंग करावं लागेल म्हणजे 1 पेक्षा जास्ती वेळा करावं लागेल किंवा 1 दिवसापेक्षा काही दिवस करायला लागेल. 5च मिनिटं लागतात. कधीही सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणत्याही वेळी दिवसाच्या कुठेही तुम्ही करू शकता. अनेक जण तर अगदी टॉयलेटमध्ये बसून सुद्धा करतात. त्याला बाकी कोणताही नियम नाहीये. अत्यंत सोपं आणि ॲक्युप्रेशर बेस्ड हे टेक्निक आहे आणि त्यामुळे अतिशय परिणामकारक आहे. अतिशय फास्ट रिझल्ट देणारं आहे. तर ह्याला फक्त एक स्टेटमेंट आपण घेतो. काय प्रॉब्लेम होतोय ते आपण बोलतो आणि तो निघून जावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि तो आपोआप आपल्या आतमधून जसं कॉम्प्युटरवरची काही बटणं दाबल्यावर कॉम्प्युटरमधला व्हायरस आपण डिलीट करू शकतो किंवा एखादी फाईल आपण डिलीट करू शकतो. तसं आपल्या ह्या पूर्ण सिस्टममधून ह्या निगेटिव्ह विचारांचे फाईल्स आपण डिलीट करू शकतो किंवा काढून टाकू शकतो आणि पाहिजे त्या पॉझिटिव्ह विचारांचे आपलं जे काही आदर्श जग आपल्याला हवं आहे, त्याचं जे काही चित्र आपण आपल्या मनात निर्माण करू, ते आपण आपल्या आतमध्ये डाउनलोड करू शकतो आणि आपल्या आदर्श जगाची निर्मिती करू शकतो. हे लाँग स्टेटमेंट काय असतं? तर प्रॉब्लेम आपण बोलतो, की मला काय-काय वाटतंय, काय-काय होतंय, याचं कारण काय आहे? आणि हे असं जरी असलं, तरी मी मला स्वीकारतो. हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. सगळा प्रॉब्लेम बोलायचा आहे अर्धा मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट. तो बोलल्यानंतर आपण म्हणतो, की असं जरी असलं तरी मी मला स्वीकारतो आणि अ, ही समस्या निघून जाऊ दे, अशी मी फक्त इच्छा व्यक्त करतो. निघून जायलाच पाहिजे वगैरे असं म्हणत नाही. निघून जावी अशी माझी इच्छा आहे. निघून गेला तर बरं होईल. अशी फक्त आशा व्यक्त करतो. अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर मग शॉर्ट टॅपिंग म्हणजे मग इथं एकदा आपण प्रॉब्लेम सर्व सविस्तर बोलला. इथं हे लाँग स्टेटमेंट आहे, मोठं स्टेटमेंट आहे. हे झालं की आपण शॉर्ट टॅपिंगकडे येतो. आपण म्हणतो की हा निघून जावा प्रॉब्लेम, ही भीती निघून जावी, 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 ही भीती निघून जावी. हे चेहऱ्यावरचे जे 9 पॉइंट्स आहेत किंवा हे जे मॅजिकल 9 पॉइंट्स आहेत, हे बॉडीच्या सर्व अवयवांशी मेरिडियन म्हणजे आतल्या नाड्यांनी कनेक्टेड आहे. त्यामुळे इथं टॅपिंग केलं तर बॉडीतल्या प्रत्येक पेशीपर्यंत तो मेसेज जातो आणि बॉडीतल्या प्रत्येक ठिकाणी जिथे-जिथे ह्या आपल्या भावना अडकलेल्या आहेत, त्यामुळे तिथं ते आजार वेगवेगळे निर्माण करतात. तर त्या भावना रिलीज होतात, विचार रिलीज होतात. अ, ते बिलीफ आपल्या ज्या धारणा आहेत त्यासुद्धा रिलीज होतात आणि आपल्याला ती भीती निघून जायला लागते, अस्वस्थता निघून जायला लागते, चिंता निघून जायला लागते, ताणतणाव निघून जायला लागतात आणि अत्यंत पॉझिटिव्ह असा बदल घडायला लागतो. अनेक वेळेला बघा सांगितलं जातं, की तुम्ही अमुक-अमुक गोष्टीचं टेन्शन घेऊ नका हो. अहो पण येतंय ना त्याला काय करायचं? बरोबर आहे. तर त्याची काही टेन्शन येतंय किंवा अस्वस्थता येते जसं आता कोरोना. बाजूच्या घरात झालंय कुणाला म्हटलं, की आपल्याला अत्यंत स्ट्रेस येतो. प्रचंड ताणतणावात आपण येतो. खूप भीती वाटते. अशा वेळेला हे टेक्निक आपल्याला अत्यंत काम करतं. आपण इथं प्रॉब्लेम बोलायचं, की असा-असा आहे. सगळा प्रॉब्लेम डिटेलमध्ये सांगायचं, काय-काय वाटतंय ते बोलायचं. कशामुळे हे होतंय ते पण बोलायचं. आणि असं असलं तरी मी मला स्वीकारतो आणि ही भीती निघून जावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. असं तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा इथे राउंड करा. त्यानंतर शॉर्ट 1 राउंड
ही निघून जावी, निघून जावी, निघून जावी. परत दुसरा राउंड ही भीती निघून जावी, निघून गेली तर बरं होईल, बरं होईल, बरं होईल, अशा पद्धतीने. हे अत्यंत सिंपल टेक्निक आहे. याचा मी डिटेल व्हिडिओ देतोय एक 45 मिनिटाचा. इथं मी फक्त 15 मिनिटात आपल्याला इंट्रोड्यूस केलेला विषय. टॅपिंग करण्यापूर्वी पाणी प्यावं. हे निघून जायलाच पाहिजे असा हट्ट धरू नये आणि कोणतीही अपेक्षा करू नये. टॅपिंग करून द्या आणि लेट गो, सोडून द्या. एवढं सिंपल टेक्निक आहे. हे 5 हे पॉइंट्स आहेत. हे पण मी आपल्याला आपल्या ग्रुपवर मी टाकतो आणि 6:55 होत आले, तर मी थोडंसं शेवटाकडे वेगानं चालतो. खरं तर आपण सगळ्यांनी मिळून आता टॅपिंग केलं असतं, पण थोडंसं मला हे सगळा विषय कव्हर करायला थोडासा अवधी जास्ती लागला. सुरू व्हायला पण आपल्याला पहिले 7-8 मिनिटं गेली. त्यामुळे पण आपण थोडंसं लॅग झालो. तर आपली सर्वांची इच्छा असेल तर आपण एक 5 मिनिटाचं टॅपिंग करू शकतो एकत्रित सर्वजण आणि त्याचा परिणाम पण आपल्याला लगेच जाणवू शकतो. आपली तयारी असेल तर मला काही हरकत नाहीये. हो तुम्ही सर, सांगा. करा. करूया आपण. केलं हो तर सर, खरंच खूप चालेल. छान होईल. कारण अनेकांच्या मनात जी भीती निर्माण झाली असेल, तर ती जायला सुद्धा मदत होईल. डोळे उघडून तुम्ही करू शकता. चष्मा काढून ठेवा वाटल्यास. आणि मी दिसतोय का सर्वांना? हो सर, हॅलो. दिसतंय. हां, हां. आपण थोडं भीतीच्याच विषयावर करूया कारण भीती वाटावी अशीच परिस्थिती आहे खरं तर. जे काही फॅक्ट्स एंड फिगर्स आहेत. चला आपण सुरू करूया सर्वजण. या कराटेच्या पॉइंटवर टॅपिंग सुरू करा. एक 5च मिनिटं लागतील. सर्वांनी माझ्याबरोबर म्हणाल का? कोणतरी एक जण माझ्याबरोबर म्हणाल? पर्यावरण संकटाची पर्यावरण संकटाची मला खूप भीती वाटत आहे. मला खूप भीती वाटत आहे. जागतिक तापमानवाढ, जागतिक तापमानवाढ, ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग आणि सर्व जी काही संकटं येत आहेत, आणि जी काही सर्व संकटे येत आहेत, त्याच्यामुळे माझ्या मनात भीती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे माझ्या मनात भीती निर्माण झालेली आहे. सॉरी 1 मिनिट थांबतो फक्त. सर्वांनी डोळे झाकून फक्त 1 मिनिट हा विचार करा, की प्रत्यक्ष तुम्ही जी अनुभवलेली परिस्थिती आता असेल, पुराची किंवा इतर काही कुठलं दुसरं संकट किंवा काही ज्या बातम्या बघितल्या असतील, त्या जरा डोळ्यासमोर आणा, डोळे झाकून आणि थोडंसं स्केल चेक करा आपल्या आतमध्ये, की नक्की आता तुम्हाला ही वाटणारी भीती किती आहे? म्हणजे 0 ते 10च्या स्केलला जर आपण बघितलं, 0 म्हणजे अजिबात भीती वाटत नाहीये आणि 10 म्हणजे खूप जास्ती वाटतेय. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण असू किंवा 10च्या लेव्हलला असू आणि स्वतःशी प्रामाणिक राहून बघा. कुणाला सांगायची गरज नाहीये, की स्वतःला आता आतमध्ये नक्की किती भीती वाटतेय. ती थोडीशी चेक करा. त्या घटना आठवा, पेपरमधल्या न्यूज किंवा टीव्हीच्या बातम्या किंवा प्रत्यक्ष आपल्या भागात साठलेलं पाणी. स्केल चेक करा आणि आता आपण करूया. ठीक आहे? कोणी सांगू शकेल का 1-2 व्यक्ती स्केल किती आहे आपलं? 8 8च्या लेव्हलला आहे. ठीक आहे. आता ठीक 2 आहे. ते 3च्या लेव्हलला. ओके. 3च्या लेव्हलला. आणखीन? माझी 5च्या आसपास होती. 5च्या आसपास आहे. ओके. आता आपण चला टॅपिंग सुरू करूया. मग नंतर परत झाल्यावर तुम्हाला फरक लक्षात येईल, की किती स्केल खाली उतरले. थोडे डोळे उघडे ठेवा कारण तुम्हाला पॉइंट्स कळण्यासाठी सुरुवातीला आणि आपण माझ्याबरोबर सर्वच जण आपापल्या घरी म्हणा, या संकटांची मला भीती वाटत आहे. या संकटाची मला भीती वाटत आहे. महापूर, महापूर, वादळे, वादळे, चक्रीवादळे, चक्रीवादळे, निसर्ग चक्रीवादळ निसर्ग चक्रीवादळ मुंबईला धडकणार होतं. मुंबईला धडकणार होतं. कोकणामध्ये ते धडकलं कोकणामध्ये ते धडकलं आणि त्यानं भयानक विध्वंस केला. आणि त्याने भयानक विध्वंस केला. अनेक ठिकाणी भारतामध्ये पूर आले. अनेक ठिकाणी भारतामध्ये पूर आले. मुंबईला समुद्राची पातळी वाढेल असं म्हणतात. मुंबईला समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल असे म्हणतात. मुंबई बुडेल असं म्हणतात. मुंबई बुडेल असे म्हणतात. अशा सगळ्या बातम्यांनी अशा सगळ्या बातम्यांनी मला खूप भीती वाटते. मला खूप भीती वाटते. असं सगळं असलं तरी असे सगळं असलं तरी मी मला पूर्णतः स्वीकारतो पूर्णतः स्वीकारतो आणि ही भीती निघून जावी आणि ही भीती निघून जावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. अशी मी इच्छा व्यक्त करतो. पर्यावरण संकट पर्यावरण संकट म्हणजे आता हा एक राऊंड झाला, आता मी दुसरा राऊंड करतो. पर्यावरण संकट, पर्यावरण संकट, ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग आणि इतर नैसर्गिक आपत्ती आणि इतर नैसर्गिक आपत्ती ह्याची माझ्या मनात खूप भीती निर्माण झाली आहे. खूप भीती निर्माण झाली आहे. मोठ्यानं ढगांचा आवाज आला, मोठ्याने ढगांचा आवाज आला, विजा कडकडायला लागल्या, विजा कडकडायला लागल्या, की छातीत धडकी भरते. की छातीत धडकी भरते. 2005चा पूर मी अनुभवला होता. 2005चा पूर मी अनुभवला होता. आता सुद्धा ढगफुटी घडतेय. आता सुद्धा ढगफुटी घडते. बघता बघता सर्व रस्ते बघता बघता सर्व रस्ते 2-2, 3-3 फूट पाणी साचतं. 2-2, 3-3 फूट पाणी साचते. हजारो घरांमध्ये पाणी शिरलं मुंबईमध्ये. हजारो घरामध्ये पाणी शिरलं मुंबईमध्ये.
ह्या सर्व गोष्टींमुळे या सर्व गोष्टी मुंबईमध्ये माझ्या मनात भीती निर्माण झालेली आहे. माझ्या मनात भीती निर्माण झाली आहे. असं सगळं जरी असलं असे सगळे जरी असले तरी सुद्धा तरी सुद्धा मी मला पूर्णतः स्वीकारत आहे पूर्णतः स्वीकारत आहे आणि ही भीती आणि ही भीती माझ्यातून निघून जावी माझ्यातून निघून जावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. अशी मी इच्छा व्यक्त करतो. महापूर, ढगफुटी, हे तिसरा राऊंड चालू आहे. चक्रीवादळ, समुद्राची पातळी वाढणे, अशा सततच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज अशा सर्व गोष्टींमुळे माझ्या मनात भीती निर्माण झाली आहे. जगातली सर्व सरकार योग्य उपाय करत नाहीयेत. त्यामुळे असहायता वाटते. भीती आणखीनच वाढते. खूप एकटं वाटतं. पुढच्या पिढीचं काय होईल? आपल्या मुलाबाळांचं काय होईल? अशी मनात खूप धास्ती आहे. माझ्या मनात खूप धास्ती आहे. असं सगळं असे सगळे असले तरी मी मला पूर्णतः स्वीकारतो. मी मला पूर्णतः स्वीकारतो आणि ही भीती निघून जावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. ही भीती निघून गेली तर खूप बरं होईल. खूप छान होईल. खूप जीवन छान होईल. ही भीती निघून जावी अशी माझी इच्छा आहे. ही भीती आता शॉर्ट स्टेटमेंट ह्या 8 पॉइंटवर 3 राऊंड. ही भीती निघून जावी. 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 ही भीती गेली तर बरं होईल. 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 ही भीती निघून जावी. ही भीती निघून जावी. ही पर्यावरण संकटांची भीती निघून जावी. ही पर्यावरण संकटाची भीती निघून जावी. ही महापुराची भीती निघून जावी. ही महापुराची भीती निघून जावी. ही ढगफुटींची भीती निघून जावी. ही ढगफुटींची भीती निघून जावी. ही चक्रीवादळांची भीती निघून जावी. ही चक्रीवादळाची भीती निघून जावी. ही 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 भीती निघून गेली तर बरं होईल. ही भीती निघून गेली तर बरं होईल. ही भीती निघून जावी. ही भीती निघून जावी. रिलीज निघून जावी. ही भीती निघून जावी. ही भीती निघून जावी. भीती निघून जावी. ही भीती निघून जावी. भीती निघून जावी. भीती निघून जावी. माझ्या पेशीतून ही भीती निघून जावी. माझ्या पेशीतून भीती निघून जावी. माझ्या सर्वांगातून ही भीती निघून जावी. माझ्या सर्वांगातून भीती निघून जावी. माझ्या सिस्टीम मधून ही भीती निघून जावी. माझ्या सिस्टीम मधून भीती निघून जावी. माझ्या पेशीतून ही भीती निघून जावी. माझ्या पेशीतून भीती निघून जावी. निघून गेली तर बरं होईल. 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 निघून गेली तर खूप छान होईल. निघून गेली तर खूप छान होईल. डोळे झाका. परत त्या घटना डोळ्यासमोर आणा. ढगफुटी असेल, महापूर असेल, चक्रीवादळ असेल, टीव्ही पेपरच्या न्यूज असतील, ढगांचा गडगडाट, विजांचा आवाज, पावसाचा आवाज, हे सगळं जरी आत्ता चालू असलं तर आता आतमध्ये भीती किती आहे असं वाटतंय स्केलवर, 0 ते 10च्या स्केलवर. मगाशी ज्यांनी सांगितलं त्यांनीच थोडं सांगितलं तर बरं होईल की आधी 8 होतो तर आता किती वाटतंय? मी 5 सांगितलं होतं. त्याऐवजी थोडं खूप कमी झालंय. म्हणजे हे वाटतंय, कम्फर्टेबल वाटतंय. म्हणजे 5 पेक्षा 4, 3, 2, 3 पर्यंत आलेले आहे. 3 पर्यंत. आणखीन कोणी शेअर करेल? मगाशी मी 8 सांगितलं होतं, पण मला आता थोडंसं कमी वाटतंय, साधारण 6 पर्यंत. थँक्यू. हे जे पॉइंट्स, आणखीन कोण सांगताय का? लक्षात घ्या, हे मेरिडियन पॉइंट्स आहेत, म्हणजे अॅक्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत. या पॉइंटशी रिलेटेड बॉडीतले सगळे अवयव आहेत. ही भीती असेल किंवा चिंता असेल किंवा असुरक्षितता असेल, ही आपली बॉडी पार्ट्स मध्ये, प्रत्येक पेशीमध्ये साठली जाते आणि ही तिथून रिलीज होते. म्हणजे अगदी मुळापासून आपण ती काढून टाकायला लागतो.
फक्त त्याचा हट्ट नाही करायचा की निघून गेलीच पाहिजे, आता अरे मी 2 दिवस झालं करतोय अजून का जात नाही, असा हट्ट नाही करायचा आणि सोडून द्यायचं. तुम्हाला अनेकांना जांभया येतील, थोडी झोप पण जास्ती येईल. पाणी फक्त भरपूर प्या. कारण त्या अवयवामध्ये ह्या विचारांशी रिलेटेड काही टॉक्झिन्स, विषद्रव्य साठलेली असतात. ती रिलीज व्हायला लागतात. कारण त्या भावना जशा मोकळ्या होतात, तर तसे ते रिलीज व्हायला लागतात. त्यामुळे पाणी जेवढं भरपूर प्याल, तर तेवढे ते टॉक्झिन्स सगळे विषद्रव्य निघून जातील बॉडीतनं आणि काही दिवसानंतर तुम्हाला बॉडी हलकी जाणवायला लागेल. म्हणजे असं लिटरली आपल्याला जाणवायला लागेल, की काहीतरी खूप मोठा भार होता आपल्या बॉडीवर. एवढी बॉडी हलकी वाटायला लागते काही दिवसांनी. कारण खूप साऱ्या निगेटिव्ह भावना आपल्या आतमध्ये साठलेल्या असतात. तर मित्रहो, आपण थोडंसं पुढच्या प्रेझेंटेशनच्या पुढच्या पार्टमध्ये जाऊया. आपण आणखीन हा प्रयोग कधीही, कुठेही, कसंही करू शकता. कुठेही बसून करू शकता. ह्याला कोणतंही वेळेचं किंवा कशाचंही बंधन नाही. एकट्यामध्ये करू शकता, परिवार एकत्रित बसून करू शकता. असे जे खूप सारे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आणि याच्यावर रिलेटेड आणखीन काही मी व्हिडिओ पण टाकेन, तर तोही आपण बघू शकतो. हे आपण EFT बघितलं. याच्याबद्दल फक्त एकच सांगतो, की हिमालयातली गुफा आहे. हे टेक्निक इथं आपल्याला शिकायला मिळालं, जे मुंबईमध्ये ₹5,000 भरून दिवसभराचं ट्रेनिंग असायचं. त्याला पॉवर टॅपिंग किंवा EFT म्हटलं जातं. हिमालयाची गुफा मी ह्यासाठी दाखवली, की समजा एखाद्या साधूबाबांनी तुम्हाला सांगितलं असतं, तुम्ही अगदी हिमालयात अगदी 15 दिवसाचं ट्रेकिंग करून तिथं पोहोचल्यावर आणि तिथं जर हे टेक्निक शिकवलं असतं, तर तिथं तुम्ही ते शिकून आल्यावर प्राणपणानं केलं असतं आयुष्यभर. मला एवढंच म्हणायचं आहे, की ते एवढ्या इझिली मिळाले म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण ह्याचे प्रचंड फायदे लोकांना झालेले आहेत. लोकांचे आर्थिक प्रॉब्लेम सुटलेले आहेत. लोकांचे बिझनेसमधले किंवा त्यांच्या नोकरीमधले प्रमोशन किंवा इतर अनेक गोष्टी सुटलेल्या आहेत. घरातली भांडणं किंवा इतर अनेक गोष्टी ह्याच्यातून रिलीज झालेल्या आहेत. खूप साऱ्या गोष्टी. तुमच्या आतला जो निगेटिव्ह कचरा जसा-जसा मोकळा व्हायला लागतो, तसं-तसं पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आपोआप अट्रॅक्ट व्हायला लागतात आणि तुमचं आयुष्य सगळं सहज सुंदर व्हायला लागतं. एक आहे की संघर्ष करून यश मिळवणं आणि दुसरं संघर्षरहित यश मिळवणं. तर ह्या टेक्निकद्वारे आपण संघर्षरहित यश मिळवतो आणि आता आपल्याला पर्यावरण संकटापासून जर आपल्याला पुढच्या पिढीला वाचवायचं असेल, तर आपल्याला आता संघर्ष न करता अशा काही टेक्निकचा सहारा घेऊन, कारण संघर्ष 40 वर्ष अनेकांनी केलेला आहे. पण आता आपल्याला संघर्षरहित एक वेगळ्या डायमेन्शन मधून सुद्धा आपल्याला ह्याच्यावर काम करता येईल. पुढच्या 2 सेशनमध्ये आपण आणखीन बघू, याच्या डिटेलमध्ये जाऊ. तर मला एवढंच सांगायचं आहे, की फक्त काही असं करून कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का, असा विचार करू नका. तर पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत, की आपला खरा शत्रू किंवा खलनायक कोण आहे? आपले स्वप्न किंवा आपले आदर्श जग आपण कसं आणखीन सत्यात आणू शकतो? पर्यावरण समस्येचे आणखीन उपाय काही डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. आपणच वक्ता सुद्धा बनू शकता. ईझी आहे. कोणीही वक्ता बनू शकतं. म्हणजे लिटरली आम्ही सेशन्स जे घेतो, अगदी दुसरी फेल कोळशाच्या खाणीत काम करणारा व्यक्ती सुद्धा स्टेजवर राहून असं बोलायला लागतो, की लोकांना वाटतं, की अरे बापरे! हा प्रचंड शिकलेला किंवा पंडितच आहे की काय? तर नवीन व्यवस्था कशी असावी ह्याबद्दल सुद्धा आपण बघणार आहोत. वक्ता इझिली कसं बनवू शकता ते पण आपण बघणार आहोत. कारण आता आपल्याला शेकडो नव्हे हजारो वक्त्यांची गरज आहे. आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार कसे बनवू शकतो ते पण आपण पुढच्या 2 सेशनमध्ये बघणार आहोत. खूप मोठा विषय आपण खूप कमी वेळेत कव्हर करणार आहोत. तर आपण आता थोडं पुढे जाऊया. परत तोच एंड मी करतोय, की हे आपण जर आज शिकलो नाही, समजून घेतलं नाही आणि आपण जर भविष्यासाठी तयार झालो नाही, तर पुढची पिढी आपल्याला आपला जाब विचारणार आहे, की वेळ असताना आपण काहीच का केलं नाही? महाराजांच्या बद्दल आपण मागच्या वेळेलाही आपण ऐकलं होतं, की मागच्या वेळेला सुद्धा आपण बघितलं होतं, की महाराजांचे आपण जर मावळे स्वतःला म्हणत असू, तर कुठल्याही प्रकारे आता यश खेचूनच आणायचं आणि आपल्याला पाहिजे तसं जग आपण निर्माण करायचं या निर्धारासहित मी आजच्या सेशनची समाप्ती करतो. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आपल्या हाती वेळ फार कमी आहे हे दाखवणारं हे चित्र आहे, की बर्फ वितळायला जेवढा वेळ आहे, तेवढाच वेळ फास लागण्यासाठी आहे. त्यामुळं आपण एक-एक मिनिट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि खूप जबरदस्त पद्धतीनं आपण हे सर्व आपल्याला हवं ते निर्माण करू शकतो आणि खूप सहजतेनं करू शकतो. तर हे आपण पुढे बघूया. लेट्स गेट टू कनेक्टेड टू फेल. आपण एवढं एक होऊया, की आपण फेल होऊ शकणार नाही. एकीचे बळ मिळते फळ म्हणतात. तर आजचं सेशन संपलंय असं मी जाहीर करतो. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सर नमस्कार, माझा आवाज येतोय का? हो सर, येतोय. तुम्ही ते टॅपिंग पॉइंट्स दाखवले होते ते शरीराच्या उजव्या भागातच दाखवलेले आहेत का ते डावीकडचे पण वापरू शकतो? कुठल्याही साईडला केलं तरी बॉडी सिमेट्रिकल असल्यामुळे दोन्हीकडे परिणाम करतात. तुम्ही दोन्ही साईडला सुद्धा करू शकता. दोन्ही हात वापरून सुद्धा. कुठल्याही एका साईडला केलं तरी चालतं. ओके, थँक्यू. थँक्यू सर. सर मला एक आणखीन काही प्रश्न विचारायचं आहेत? होतं. हां सर, बोला. सर आजच्या सेशनचा पर्यावरण समस्येशी कसा सहसंबंध लावू शकतो आपण? खूप छान प्रश्न आहे.
मी तोच तर आपल्याला सांगितलं की चळवळी आंदोलन अमुक तमुक ते तर सगळं होणं गरजेचंच आहे, पण ते 40 वर्ष चालूच आहे. आणि जसं आपण महर्षी इफेक्ट बघितला की फक्त 1% जनता जरी मेडिटेशन किंवा असं वेगळा काही प्रकार करायला गेली तर अख्ख्या समाजावर त्याचा परिणाम होतो. की त्या अनेक शहरांमधले गुन्हे कमी झाले, ऍक्सिडेंट्स कमी झाले, अनेक सकारात्मक परिणाम घडून आले. तर आता कसं आहे की आता एक वेड्या विकासामागे सगळं जग धावतंय आणि ते जाणीवपूर्वक निर्माण केलं जातंय की हाच खरा विकास. त्यामुळे सगळं जग भ्रमित झालेलं आहे आणि जे निर्णय घेणारे 200-500 लोक आहेत, 1000 लोक आहेत जगभरातले मुठभर, ते फक्त त्यांची सत्ता वाढवणे आणि त्यांची आर्थिक ताकद वाढवणे ह्याच्यासाठी सगळ्या जगाला भ्रमित करून सोडतायत. आणि त्यामुळं हा लढा आपला अत्यंत बिकट बनलेला आहे खरं सांगायला गेलं. आणि त्यामुळं वेगळं काहीतरी टेक्निक वापरून आपण एकतर सगळ्यात महत्वाचं आपल्या आतमधली सर्व प्रकारची भीती घालवून निर्भय होणं, ही पहिली पायरी आहे. तुम्ही बाहेर कार्य करा अथवा न करा, पण तुम्ही ह्या टेक्निकद्वारे स्वतःला निर्भय करू शकता, बनवू शकता. चुटकीसरशी 5 मिनिटाचा फक्त टेक्निक आहे. हा एक हा विषय सर. झाला. हम्म. तर हा महत्वाचा मुद्दा आहे की ह्या टेक्निकचा फायदा आपण स्वतःला निर्भय होण्यासाठी आधी पहिला करू शकतो. कारण आपण जर भीतीमध्ये असू तर आपण आणखीन भीती निर्माण करणाऱ्या गोष्टी अट्रॅक्ट करू स्वतःच्या जीवनामध्ये. आणि आपण जर निर्भय असू तर मात्र आपल्याला जसं हवं तसं आयुष्य किंवा जीवन आपलं आपलं निर्माण करू शकू. भले पर्यावरण विषय सोडून द्या, आपलं स्वतःचं सुद्धा जीवन असलं तरी सुद्धा. आणि पर्यावरणाच्या बाबतीत तर आज निर्भयतेनं आज पुढे येणारे आणि सगळ्या समाजाला निर्भय बनवणाऱ्या आज शेकडो लोकांची, हजारो लोकांची गरज आहे. आणि आज जसं मी स्पष्टपणे सुरुवातीला सांगितलं की मी कुठलाही तज्ञ नाही. मी फक्त एक अभ्यासक आहे आणि मी फक्त एक पोस्टमन म्हणून शास्त्रज्ञ जे म्हणतायत ते आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम करतोय. असं सांगणारे शेकडो हजारो लोक तयार होणं गरजेचं आहे. आणि ते ह्या टेक्निकद्वारे सहज तयार होऊ शकतात हे आज मी अनुभवतोय. आज 24 राज्यांमधले आमचे ऑर्गॅनिकमध्ये काम करणारे जी एक मोठी टीम आहे, ते सर्वजण ही टेक्निक वापरून त्यांच्या आयुष्यात इतके सकारात्मक बदल घडतायत, इतके सारे त्यांच्या घरातले प्रॉब्लेम्स दूर होत आहेत. आणि पर्यावरणाच्या बाबतीत बाहेर काम करताना सुद्धा त्यांना हवी तशी माणसं आपोआप त्यांच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलेली आहेत. असं चालू आहे आणि त्यामुळे मी हा विषय इथे जोडलेला आहे. हॅलो सर. हा सर. महेश परब बोलतोय. हा सर. अच्छा, मला एक मध्ये प्रश्न असा आहे की मी आपला जो कार्यक्रम आहे, पहिला कार्यक्रम झाला आणि व्हिडिओद्वारे तो सेकंड कार्यक्रम पाठवण्यासाठी जो व्हिडिओ लिंक पाठवली होती युट्यूबची, हा. ती मी जवळजवळ 10 ग्रुपमध्ये टाकली. आणि सर 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 नाही, लिंक हा लिंक नाही, पाठव. हा, नाही, आपली लिंक, प्रोग्रामची लिंक, हा 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 ओके प्रोग्रामची लिंक, प्रोग्रामची लिंक आपल्या. ओके. तर मला असं म्हणायचं की त्या 10 ग्रुपमध्ये कमीत कमी 300 जण असतील. हो. पण एकाचाही असा रिप्लाय नाही आला की आम्हाला जॉईन करायचं आहे. ओके. म्हणजे हा निगेटिव्ह आहे की आपल्याला रिस्पॉन्स नाही द्यायचा त्याला गोष्टीला. आता हे प्रॉब्लेम आपल्याला माहिती आहे की एवढा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ह्याचा जागृती कशी मी स्वतःहून कशी करू शकतो? आता म्हणजे याच्यामध्ये काही टेक्निक आहे का की त्यांना जाणीव करून द्यायला? पण जाणीव करून आपण काहीतरी त्यांना सांगितलं की असं होऊ शकतं. पण जाणीव करून देऊन सुद्धा जर होत नसेल, म्हणजे जवळजवळ 300 मधलं एकही नाही, म्हणजे फारच कमी प्रमाण आहे. अगदी सर. तेच तर मी म्हटलं की लोक एवढे भ्रमित आहेत आणि हे सोशल मीडिया आणि टीव्ही आणि सर्व ह्या गोष्टीमध्ये ह्या मोहजालामध्ये एवढं जनतेला गुरफटवून टाकलं गेलेलं आहे सॉरी की सर. त्यांचं मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित होत आहे. हा, आणि याच्यामध्ये असे त्यातले जवळजवळ 10 ते 15 लोक असे ते ऍक्टिव्ह असतात एन्व्हायरमेंट बद्दल बोलायला फेसबुकमध्ये किंवा ह्याच्यामध्ये, पण त्यांचाही रिस्पॉन्स नाही आला. मग त्यांच्याकडनं अपेक्षा करत होतं की जे एवढं बरं बोलतात की त्यांचा एकाचाही रिस्पॉन्स नाही आला, तर ते कसं, म्हणजे यांना कसं टॅकल करायचं आणि त्यांना इथे यामध्ये येऊ शकतात. हेच तर आपण सर पुढच्या 2 भागात समजून घेणार आहोत डिटेलमध्ये. ओके ओके ओके. येस सर. कारण आपल्याला 3.5% पार करायचं जर आहे तर आपल्याला मोठ्या प्रमाणात लोक अट्रॅक्ट करावीच लागणार. आपली म्हणजे भारतातली किंवा मुंबईतली किंवा आपल्या राज्याची संख्या निश्चित केली का 3.5%? ती हा एक जागतिक अभ्यास झालेला आहे. तुम्ही जर पहिला व्हिडिओ मागच्या रविवारचा बघितला असेल तर त्याच्यात मी ते डिटेलमध्ये सांगितलं होतं की कोणती मोहीम यशस्वी होते, म्हणजे मोठी मास मोहीम, जन आंदोलन, तर ज्याच्यामध्ये 3.5% पेक्षा जास्ती लोक सहभागी होतात तीच फक्त 100% यशस्वी होते. तीच अहिंसात्मक जन आंदोलन यशस्वी होऊ शकते. ओके. तेव्हा फक्त 3.5%च आपल्याला हवा आहे. 25-30% आपल्याला लोक नकोच आहेत. सर नितीन सर, माझा एक शंका विचारतो की आपण जसं आता महेश परब यांनी सांगितलं की रिस्पॉन्स बऱ्याच कमी लोकांचा येतो आणि आपण पण आपल्या ग्रुपमध्ये बघितलं की जवळ 250 लोकांपैकी आता 25 ते 30 लोकच आपल्याला या ग्रुपमध्ये सामील झाले. म्हणजे चांगल्यापैकी ट्रेकिंग करणारे किंवा अवेअरनेस असणारे, निसर्गाबद्दल आस्था असणारे लोक असून सुद्धा
तर मग एक प्रश्न असा येतो की त्यांना याची अजिबात एकतर त्यांना नॉलेज नाही असं म्हणू शकत नाही आपण, किंवा जाणीव नाही अशी म्हणू शकत नाही, पण याची भीती वाटत नाही असं आहे का की पुढे काय होईल? काय झालंय, खरं सांगायला गेलं तर ना, म्हणजे वेगळा मी विषय मांडतो, पण तो लक्षात येईल आपल्याला, की साधारण 1990 नंतर माणसं ही संवेदना त्यांच्या कमी 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 होत चाललेल्या आहेत आणि संवेदना एवढ्या बोथट होत चाललेल्या आहेत. सतत निगेटिव्ह न्यूजचा मारा, सतत निगेटिव्ह गोष्टी, आणि सतत हे जेवढं तुम्ही डिजिटल माध्यमांच्या समोर राहाल तेवढं आपण थोडंसं आपले सेन्सेस जे आहे ते बधीर होत जातात. जेवढं तुम्ही निसर्गात जाल तर तेवढे सेन्सेस आपले जास्ती जागरूक होतात. आपण जास्ती निसर्गाशी जवळीक साधायला लागतो. तर आता लिटरली आमचे एक मित्र म्हणतात, की माणसं ही मशीन होत चाललेली आहेत, रोबोट होत चाललेली आहेत, आणि खरंच तसं होत चाललंय. हा एक पार्ट आहे. सतत सोशल मीडियाच्या एक ह्याच्यामध्ये आपण गुरफटलेलो आहोत. म्हणजे काही सेकंदाच्या पुढे आपण एखादा मेसेज सुद्धा बघत नाही. मग महत्वाचा मेसेज एखादा, म्हणजे छान छान मोठे मोठे लेख मी लिहिले, पण ते लेख वाचायला 5 ते 10 मिनिटं लागतात, तर लोक वाचत नाहीत. पहिले 2-4 वही वाचतात, सोडून देतात. म्हणजे जे सेन्सिटिव्ह लोक आहेत ते सुद्धा असं करतात. हा मला मागच्या 1.5 वर्षात अनुभव आला. किंवा मलाही काही वेळेला खूप फ्रस्ट्रेशन यायचं. पण त्यातनंच आता ही खूप चांगली आता म्हणजे आपल्या पुढच्या 2 सेशनमध्ये आपल्याला लक्षात येईल, की ह्यांना कसं कन्व्हर्ट करायचं, किंवा आपली ही संख्या कशी आपण वेगानं वाढवू शकतो. पण हे सत्य आहे सर, आपल्याला दुःख होतं ह्या गोष्टीचं. असं झालेलं आहे खरं. त्यामुळेच तर आपलं चॅलेंज आज मोठं आहे. म्हणून तर हे वेगळ्या पण काही तंत्राचा आपण मदत घेतो आहोत, ही सगळी परिस्थिती पालटायला. स्थूल म्हणजे फिजिकल बाहेर काम करणं, त्याच वेळेला आतमध्ये काम करणं. हे जेवढं आपण आतमध्ये काम करू तेवढा त्याचा परिणाम बाहेर निर्माण होणार. आणखीन काही प्रश्न? आणखीन काही जो तो आपला ह्याचा एन्व्हायरमेंटचा ग्रुप बनवलेला आहे, जे ह्या सेशनमध्ये आहेत, त्याच्यावर सुद्धा विचारले तरी चालते. त्याच्यावर मी तो 8 पॉईंटचा चार्ट वगैरे सगळंच देतो, किंवा इतर काही व्हिडिओ. आणखीन काही प्रश्न आहे का? सर मला एक प्रश्न विचारायचा होता. यू मे फाइंड दिस नॉट रिलेव्हंट, पण मुंबई सारख्या शहरामध्ये जिथे लोकसंख्येची घनता ही अतिशय प्रचंड आहे, तिथे आपण राहावं की नाही राहावं या विषयावर तुम्ही काही सांगू शकाल का? आता मी काय बोलणार सर. खरं तर कुठलेही शहर 5 लाखाच्या वर गेले की ते बकालच व्हायला लागतं. 5 लाखापर्यंत सगळ्यांचे एकमेकाशी अत्यंत सौहार्दाचे संबंध असतात. 5 लाखाच्या वरची लोकसंख्या असलेली शहरं बघा तुम्ही, किती शहरांचा चेहराच हरवून जातो. असं एक माझं तरी एक मत आहे. दुसरी गोष्ट, आता समुद्राची पातळी वाढण्याचं जे 2050 म्हणतात, तर ते 2050 हे फार गुलाबी चित्र सांगितलं जाते. ऍक्च्युली ते खूप आधी घडण्याची शक्यता आहे. आणि कारण बर्फ वितळण्याचा वेग आधी जो होता त्याच्या जवळपास आता 100 पटीनं वाढलेला आहे. त्यामुळे संकट येणाऱ्या काही वर्षातच येऊ शकतं. त्यामुळं मी माझ्या स्वतःच्या मामे भावाला मी सांगितलं, की जेवढं लवकर तुला शिफ्ट होता येईल तेवढं हो. सॉरी, म्हणजे मला कुणाला पॅनिक नाही करायचंय, पण थोडी परिस्थिती दुर्लक्षित केली जाते. आपले ऍडव्होकेट गिरीश राऊत म्हणून आहेत मुंबईचे, त्यांचंही एखादं सेशन आपले हे 4ची सिरीज झाल्यानंतर आपण अरेंज करावं, किंवा त्यांची मी काही तुम्हाला त्यांची पीडीएफ मी आपल्याशी शेअर करतो, की आता चालू असलेली मेट्रो किंवा इतर जे काही चालू आहे, हे अत्यंत अव्यवहार्य प्रोजेक्ट आहेत, जे मुंबईला ऍक्च्युली खऱ्या अर्थानं बुडवणारे प्रोजेक्ट आहेत. आणि ते आहे या स्थितीत आता थांबवणं गरजेचं आहे. तर त्याच्याबद्दलची डिटेल शास्त्रीय माहिती मी तुम्हाला पीपीटी मध्ये पीडीएफ मध्ये टाकतो, ती आपण ग्रुपमध्ये वाचून घ्यावी. सॉरी, मी आपल्याला जर सिरियस केलं असेल सर्वांना तर. आणि थँक्यू सर. माझा प्रश्न, कृपया सर्वांना विनंती, की आपण ईएफटी करावी आणि जी काही मनात निर्माण होणारी भीती आहे ती काढून टाकावी. पण लवकर सावध झालं आपण तर लवकर आपण उपाययोजना पण करू शकतो. हॅलो नितीन सर. हा सर. सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या सेशनमध्ये हे महत्वाचं आहे, की आपल्या मनातली भीती पहिली बाजूला काढणं अगदी आणि सर. मग पुढच्या कार्याला अगदी. हे लावणं. म्हणजे स्वतः पहिलं बदल करणं आपल्यामध्ये, आणि मग येस सर. हे करू शकतो. थँक्स, खूप चांगलं कारण झालं. येस सर, त्याचं कारण असं, की आपल्या मनामध्ये भीती राहिली तर आपण परत भीतीदायक गोष्टी आपल्या जीवनात अट्रॅक्ट करू. थँक्यू सर. तर बोलू का? हा सर, बोला ना. सर, भीती घालवण्याचं तंत्र आहे का नाही, हा. अतिशय छान आहे. आणि जरी आता कमी लोक असतील आपल्या याच्यामध्ये, तर काही दिवसांनी निश्चितच ही संख्या वाढेल. आणि जे आता सहभागी झालेत आपले हे ट्रेकर्स, ते खूपच चांगलं काम करणारे आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये ते कमीत कमी 100 लोकांना सांगत असतात. आता मी सुद्धा बऱ्याच लोकांना सांगितलं, त्यातल्या फक्त 2 जण ऍड झाले. म्हणजे असं त्याला वेळ लागणार आहे, पण हे काम निश्चित चांगलं होईल. आणि आपलं हे युनिट आणि चांगलं काम करतं. येस सर. लागेल, पण तुम्ही छान माहिती देता. उशिरा का होईना पण जाग आली, पण या करूया आपण. चालेल. नक्की सर, नक्की. सर्वांना धन्यवाद. आपण सेशन थोडंसं क्लोज करूया का, कारण 7:25 ला मला आता आमची ऑर्गॅनिकची दर रविवारी मीटिंग असते 7:30 ला. तर ते देशभरातले लोक त्याच्यात जॉईन होतात.
तर ती सुरू करायची आहे. ओके सर, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर्वांना. Thank you. सर्वांनी Thank आज you. आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर, धन्यवाद. थँक्यू धन्यवाद.